त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग याचा मी नुकताच उल्लेख केला. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये इतरही विभाग कार्यरत आहेत. उदाहरणार्थ आजीवन अध्ययन विभाग, मराठी वाङ्मय मंडळ, स्पर्धा परीक्षा, त्याचप्रमाणे विद्यार्थी सहभाग त्यांना आपण महत्व दिलं गेलेलं आहे की विद्यार्थिनींनी सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, त्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी महिला विकास कक्ष अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत असतं आणि विविध विभाग महाविद्यालयामध्ये आपापल्या जबाबदाऱ्या उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत असतात. आताच आणि ह्या सर्वच आपले जे विभाग आहेत त्यांच्या मार्फत जे कार्यक्रम होतात त्या सर्वांचा हेतू हा मात्र एकच आहे की तो म्हणजेच की महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच प्रत्येक विद्यार्थ्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याने सहभाग घेणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण असं म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्यायलेला मनुष्य हा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षणाला तर महत्व आहेच, पण त्याचबरोबर आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, आपली प्रगती करायची असेल, तर मात्र विद्यार्थ्यांच्या अंगी आत्मविश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नवनवीन गोष्टींचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या प्रती संवेदनशीलता सुद्धा निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा जर विद्यार्थ्यांनी विचार केला तर तो नक्कीच स्वतःच्या प्रगतीबरोबरच आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकेल. आणि त्याचबरोबर या सर्वांसाठीच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रावेरकर मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं विविध विभागांमार्फत आपण आयोजन करीत असतो. सध्या मात्र या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला या कार्यक्रमांचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करावं लागत आहे, व्हर्च्युअल पद्धतीने आयोजन करावं लागत आहे. जे मी आता उल्लेख केला की राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालयातील मोठ्या विभागांपैकी एक आहे की ज्यामधला NSS कॅम्प हा खरं तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आवडीचा विषय आहे, परंतु या कोरोना महामारीमुळे आपल्याला गेल्या वर्षी तो आयोजन त्याचं करता आलं नाही कॅम्पचं. आणि खरं तर अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थी हे समाजाशी आणखीन जवळून त्यांचा संबंध येतो आणि त्यामुळे विद्यार्थी समाजाबद्दल जागरूक बनतात आणि त्याचबरोबर जबाबदार सुद्धा बनतात. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील मोठ्या विभागांपैकी एक आहे तो म्हणजे सांस्कृतिक विभाग की ज्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो. आणि त्यातली एक प्रमुख स्पर्धा म्हणजे राधो चित्रे आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा. त्याचबरोबर जे मुंबई विद्यापीठ आहे त्या मार्फत घेण्यात येणारा जो युवा महोत्सव आहे त्यामध्ये सुद्धा विविध स्पर्धा होतात. जवळपास 40 प्रकारच्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. आणि एकूणच जो क्रीडा विभाग आहे त्या तो सुद्धा म्हणजे सर्वच विभागांचा जर आपण विचार केला तर सर्वांचा हेतू हा एकच आहे की तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाबरोबरच इतर सर्व गुणांचा विकास व्हावा. आणि हा एकच प्रांजळ हेतू मनात ठेवूनच आपण आजही या कार्यक्रमाचं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या मान्य कल्पना पांडे मॅडम या सुद्धा इथे व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्वांसोबत उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्यासाठी वेळात काढला. त्याच प्रमाणे आता मॅडम बद्दल जर म्हणायचं झालं तर महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांनी चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं विविध वृत्तपत्रांमध्ये सामाजिक आणि समकालीन विषयांवर त्यांचं लिखाण सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि सध्या त्या मुंबई येथील महिला व बाल विकास केंद्र या संस्थेच्या पर्यवेक्षिका म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. त्याचबरोबर मॅडम यांनी जे आपण म्हणतो की थोडंसं विशेष प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे ते म्हणजेच की MSW म्हणजेच मास्टर इन सोशल वर्क.
तर ही पदवी सुद्धा मॅडम यांनी प्राप्त केलेली आहे. तर आणखीन वेळ न घेता या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि आज आपल्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या माननीय कल्पना पांडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. ओव्हर टू यू. धन्यवाद स्नेहल मॅडम. सर्वप्रथम तर मला ऍक्च्युली मी ऑनर समजायला पाहिजे की तुम्ही एक इतका महत्वाचा आणि महात्मा गांधींसारखा एक विषय जो तुम्ही या आठवड्यामध्ये म्हणजे आपण अहिंसाच्या नावाने पूर्ण सप्ताह साजरा करतो आहोत. तर त्याबद्दल मी तुमची आभारी असायला पाहिजे की तुम्ही मला इथे बोलायला संधी दिली. तर असं आहे की आजचा जो विषय आहे आणि त्याला अनुसरून जे आपण आज कार्यक्रम घेतो आहे, तर आता जी भारताची सध्या म्हणजे आपण वावरत असताना जी देशाची परिस्थिती आहे सध्या, जी आसपासची परिस्थिती आहे आणि आता आपण जो महात्मा गांधींच्या विचारांना उजाळा देण्यासाठी सप्ताह जो साजरा करतो आहोत, तर ते कुठे असं समरूप नाही आहे. म्हणजे ते कुठेच असं आजचं वातावरण आणि महात्मा गांधी मुळात वातावरणच असं करण्यात आलेलं आहे की महात्मा गांधी कुठेतरी. माझा आवाज येतोय ना? येस येस मॅडम, येस. हा, की आता वातावरणच असं करण्यात आलेलं आहे की मुळात महात्मा गांधींविषयीच बरेचसे कन्फ्युजन तुम्हाला युवकांमध्ये दिसतील की आणि फार चुकीचे असे ज्या धारणा आहेत जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती असे कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर होणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ते तुम्ही इथे करतायत त्याचं म्हणजे मनपूर्वक अभिनंदन आणि मला बोलवण्याबद्दल आभार पण. तर विषय असा आहे की आपण आज जो अहिंसेचा महात्मा गांधींचा अहिंसेचा जो काही विचार पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम करतो आहे आणि महात्मा गांधीचे जे विचार आहेत आणि सोबत मला दिलंय की आजची जी युवा पिढी आहे त्याचं सक्षमीकरण. आता जेव्हा आपण महिला सक्षमीकरण किंवा युवक सक्षमीकरणावरती बोलतो तर सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर येतं शिक्षण आणि रोजगार. आणि सध्याची जी परिस्थिती आहे तर शिक्षण तर असं झालेलं म्हणजे इतकं महाग शिक्षण एकतर आणि त्याच्यानंतर मग रोजगार तो तर कुठे जाऊन पडलेला आहे. म्हणजे रोजगार फार क्वचित कधीतरी क्लास 1च्या जागा निघतात, कधीतरी क्लास 2च्या जागा निघतात आणि सध्या तर क्लास 4च्या जागा नाहीच आहेत. इतकी वर्स्ट परिस्थिती असल्यामुळे आपल्याला युवकांना त्याच्यामध्ये कसे फार हातपाय मारावे लागतात अशा परिस्थितीमध्ये आपण जगतोय. तर त्यामध्ये आता हा तर राजकीय आणि फार वेगळा विषय, हा फार मोठा विषय आहे. पण यातही युवक स्टेबल असणं म्हणजे युवकाची जो विवेक आहे तो शाबूत ठेवण्यासाठी महात्मा गांधींचे विचार हे फार आवश्यक आहे. आता महात्मा गांधीजीचे विचार जे काही आहे ते मागे पडत चालले आहेत आणि फार चुकीच्या पद्धतीने सोशल माध्यमातून समोर जाणीवपूर्वक पाठवण्यात येत आहे. तर याला पण कुठेतरी आळा बसण्यासाठी किंवा जे त्यांचे खरे विचार आहेत ते युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला असे कार्यक्रम घेतोय ते म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपण महात्मा गांधींकडे वळू. होतं काय आहे की भारतीय लोकशाही जे महात्मा गांधींनी जे म्हटलं होतं की भारतीय लोकशाही जी संकल्पना मांडली होती तर ती अशी होती की अनुशासन आणि विवेकयुक्त लोकशाही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. राग द्वेष, अज्ञान, अंधश्रद्धा आणि दुर्गुणांनी ग्रस्त लोकशाही अराजकतेच्या खड्ड्यात पडून स्वतःचा नाश करते. विरोधी मत ठेवणाऱ्या विरोधकांची मते आदराने ऐकून घेतली पाहिजे. उदारता आणि सहिष्णुतेने हे झाले नाही तर त्रयस्थ विदेशी शक्तींचा हस्तक्षेप वाढतो. प्रजेच्या स्वातंत्र्यात कमी तेव्हाच खरं तर लोकतंत्र म्हणता येईल. खोटारड्या आणि हिंसात्मक उपाय साधनांचा वापर करणे चुकीचे आहे. लोकशाहीत अत्यंत खालच्या व्यक्तीपासून वरच्या व्यक्तीपर्यंत सर्वांना पुढे जाण्याच्या समान संधी मिळाल्या पाहिजे.
तर हे भारतीय लोकशाही विषयी महात्मा गांधींनी लिहून ठेवलेलं आहे. तर आताची सामाजिक परिस्थिती मुळात तशी आहे का, ज्याला आपण म्हणतो की अनुशासन आणि विवेकयुक्त लोकशाही जगात सर्वात सुंदर लोकशाही आपण फार अभिमानाने सांगतो की की आमचा देश, आम्ही लोकशाहीमध्ये जगतो, आमचा देश डेमोक्रेसीने चालतो, लोकांसाठी चालतो, लोकांकडून. पण आता मुळात असं चाललं आहे का, आता रागद्वेष, अज्ञान, अंधश्रद्धा आणि दुर्गुणांनी ग्रस्त लोकशाही, तर ऍक्च्युअल आपल्याकडे आता ते दिसतं आहे. तर हा कुठेतरी जी लोकशाहीची संकल्पना गांधीजींनी त्यावेळी मांडली होती ती फार मागे पडत चाललेली आहे आणि लोकशाही अराजकतेचा स्वतःचाच नाश करते असं पण त्यांनी दिलंय. तर रागद्वेष, अज्ञान आणि अंधश्रद्धा आता बऱ्याच ठिकाणी कुठेतरी आपल्या देशामध्ये याचा शिरकाव फार विषारी पद्धतीने झालेला आहे. तर आपल्याला जर खरी लोकशाही जी महात्मा गांधींना अपेक्षित होती ती जर पुढे आणायचं असेल तर भारतीय लोकशाहीचं त्यांचं जे तत्व होतं, त्यांनी जो विचार मांडला होता त्यांच्या स्वप्नाच्या भारतामध्ये, तो कुठेतरी आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर महात्मा गांधी बोलतात स्वातंत्र्यावरती. तर महात्मा गांधी स्वातंत्र्यावर काय म्हणतात, जर मी आपल्या देशासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहे तर यासाठी मागत नाही की माझा देश जगातला इतर कोणताही देश किंवा समूह शोषण करावा, तर मला माझ्या मते सबळ, निर्बळ व सर्वांना त्या स्वातंत्र्याचा तसाच अधिकार आहे. आता हे स्वातंत्र्याचं जे वाक्य आहे, जे आपण स्वातंत्र्याविषयी बोलतो, आता स्वतंत्र सगळ्याच देशाला पाहिजे असतं की आम्ही स्वतंत्र देशामध्ये राहिलो पाहिजे. आणि आपल्याला मला पण असं वाटायचं की जर आपण स्वातंत्र्याचं मुळात आपल्यामध्ये ती टेंडन्सी नसते की आपण दुसऱ्यांना गुलामीमध्ये कधी आणू किंवा दुसऱ्यांच्या राज्यांवरती आपण आक्रमण करू. पण आता आपण जर आसपासचं परिस्थिती लक्षात घेतली, मी हे कम्पेअर याच्यासाठी करते की गांधीजींना कसं जग अपेक्षित होतं ना आपण आता सध्या कशा जगामध्ये जगतो आहे, आणि हे युवकांना करणं फार गरजेचं आहे. तर आता आपण एक लेटेस्ट उदाहरण देऊ शकतो इस्रायलचं. आता इस्रायल एक म्हणजे असं उदाहरण आहे जगासमोर की इस्रायल हे होण्यासाठी त्यांनी फार संघर्ष केला. एक स्वतंत्र देश ज्यूस लोकांना मिळावा यासाठी इस्रायलने फार स्ट्रगल केला आणि त्याच्यात फार मोठा इतिहास आहे. फार लोकांचा त्याच्या मागे सॅक्रिफाईस आहे. आणि ज्यावेळी त्यांना तो देश मिळाला आणि आता जेव्हा ते स्वतंत्ररित्या जगतायत एका देशामध्ये, तर त्यांनी पॅलेस्टाईनची काय हे करून टाकली. म्हणजे जगाच्या पाठीवर असं पहिलं उदाहरण आहे की ज्यांचा इतका छळ झाला जगाच्या पातळीवर, आणि त्यांनी खरं तर या गोष्टीला समजून घ्यायला पाहिजे. ते मुस्लिम लोक मायनॉरिटी, अरब लोक मायनॉरिटी म्हणून त्या देशामध्ये जगत होते. तर त्यांचंही जे काही आहे ते बळकावून घेण्यासाठी इस्रायलनी जो प्रयत्न केला, तर ते फार मोठं उदाहरण आहे. जे महात्मा गांधी म्हणतात किंवा आपल्या देशावरती पण असे वारंवार हमले होतात, वारंवार आपल्या देशांवरती पण हमले झाले आहेत की स्वतंत्र देश ते आपल्यावरती करतायत. तर हे पण या गोष्टींची तुलना अशी व्हायला पाहिजे की महात्मा गांधींनी कशा जगाची संकल्पना केली होती आणि आपण आता कशा जगामध्ये जगतोय. म्हणजे स्वतः स्वतंत्र असल्यावरही आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याचं पण हिरावून घेतलं पाहिजे, दुसऱ्याचाही थोडा पट्टा आपल्या सीमेमध्ये आलं पाहिजे, अशी जगामध्ये जी प्रवृत्ती वाढत चालली आहे ती फार भयानक आहे, फार दुर्दैवी आहे. आणि याच्यामध्ये महिलांना, बालकांना फार फटके बसत आहेत. फार जे दृश्य समोर येतात फार ते म्हणजे एकदम विचलित करणारे आहेत. तर महात्मा गांधींनी या गोष्टीला इतक्या आधी लिहून ठेवलं आणि त्याचा जे आता कुठेच ते आपल्याला लागू होताना दिसत नाहीये. तर आपल्या देशातच नव्हे तर जगातही याचा प्रचार कुठेतरी व्हायला पाहिजे. म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे की स्वातंत्र्य, जर तुम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य अभिप्रेत आहे तर दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याविषयी पण तुमचा विचार तसाच असायला पाहिजे. महात्मा गांधीला इतकं छोट्या वाक्यामध्ये इतकं सुंदर आणि इतकं मोठं एक उपदेश आपल्या समोर ठेवलेला आहे. नंतर त्यांची स्वराज्याची संकल्पना पण फार सुंदर. तर स्वराज्याच्या संकल्पना त्यांची कशी आहे, त्यांची अशी देश म्हणजे जिथे आपण राहतो तिथला सर्व परिसर, तिथले सगळे लोक, तिथलं जे काही आहे ती संकल्पना त्यांची स्वराज्याची आहे. तर तीच संकल्पना जी स्वातंत्र्याची आणि स्वराज्याची आहे ती आपल्याला कुठेतरी पुढे न्यायला पाहिजे. नंतर महात्मा गांधींनी दिलाय की गर्दीचे राज्य नको. रागाने पागल गर्दी कोणतीही काम बुद्धीने करत नाही, आवेशात करतात. गर्दीची मनमानी राष्ट्रीय आजाराचे लक्षण आहे. आपण उदाहरण घेऊ शकतो मॉब लिंचिंगचं. म्हणजे विचार करा, हे जे सगळे मी मुद्दे घेतले आहेत त्यांच्या
माझ्या स्वप्नातल्या भारत या पुस्तकामधून घेतली आहे. आणि हे त्याच्यातले जे काही संदर्भ आहेत ना ते 1921, 1925, 30, 42, 45 इतक्या मधले आहे. म्हणजे इथून किमान 80 वर्ष आधी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर आजही ते इतकं प्रासंगिक आहे. म्हणजे किती दूरदृष्टी असावी कोणाला. जे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये लिहिलेलं आहे ते आजही आपण वाचतो आहे. आणि अजूनही त्या लिंचिंग सारखे शब्द म्हणजे 80 वर्षानंतरही आपल्याकडे शाबूत आहेत. हे फार दुर्दैवी आहे. या घटनांना आता मी जर युवक आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की जे काही गांधीजींचे विचार आहे हे आपल्या एम्पॉवरमेंटसाठी, आपल्या मानसिक सक्षमीकरणासाठी फार गरजेचे आहे. आपल्याला जर सोशल मीडियाच्या एका चुकीच्या जाळ्यातून निघायचं असेल तर आपण चांगल्या लोकांची पुस्तकं वाचली पाहिजे. महात्मा गांधींची वाचली पाहिजे, आंबेडकरांची वाचली पाहिजे, भगतसिंगांची वाचली पाहिजे. यांनी जो मूळ विचार दिलाय, जे डायरेक्शन्स दिले आहे युवकांसाठी. आता होतं काय ना, युवकांचं काय होतं, एकतर प्रचंड बेरोजगारीची समस्या आणि त्याच्यानंतर होणारा असा मारा, चुकीच्या विचारांचा मारा. त्यामुळे हे गर्दीचा जो काही प्रकार आहे फार जास्त वाढत चाललेला आहे. आणि याला कुठेतरी जर तुम्ही स्वतः काही लिहिण्याची चांगली हे असेल तुमची, तर निश्चित तुम्ही चांगलं लिहून काहीतरी सोशल मीडियामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करा की गांधीजींना जो अभिप्रेत भारत होता. बरं, गांधीजी सोडा, तुम्ही पण स्वतःच्या विवेकाने या गोष्टींमध्ये सगळा विचार करायला पाहिजे आणि आपलं आजूबाजूचं जग सुधारवण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. नंतर आहे हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा, येतोय मॅडम. सॉरी, मध्ये एकदम काहीच आवाज नाही तर मला जरा कन्फ्युज होतं. नंतर आहे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांविषयी ते काय म्हणायचे. तर त्यांचं म्हणणं होतं की लोकशाहीत व्यक्तीच्या मत स्वातंत्र्याचा आणि कार्य स्वातंत्र्याचं रक्षण सावधपणे केलं गेलं पाहिजे. अल्पसंख्याकांना बहुसंख्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याला आविष्कार करून सभ्य समाज बनू शकत नाही. बघा, आपला देश असा वर्सटाईल देश आहे. भाषा वेगळ्या वेगळ्या, 4 फुटावर 2-3 मीटरवर आपली भाषा बदलते. लोक वेगळी वेगळी, राज्य वेगळे वेगळे आणि धर्म पण वेगळे वेगळे. तर महात्मा गांधींना तेच अभिप्रेत आहे की जरी आता आपल्याकडे मेजॉरिटीनी एक वेगळा धर्म असला तरी जो मायनॉरिटीचा धर्म आहे त्याचा तितकाच आदर केला गेला पाहिजे. त्यांच्या राहणीमानाचा आदर केला पाहिजे. त्यांचे जे काही प्रार्थना स्थळ आहे त्यांचा आदर केला गेला पाहिजे आणि त्यांच्या भाषेचा आदर केला गेला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे ते मायनॉरिटीमध्ये असले तरीही ते इंडिव्हिज्युअल आहे. तर त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेही आळा येऊ नये अशी लोकशाही, असा देश महात्मा गांधींना अपेक्षित होता. पण आता तेही कुठेतरी कोलमडल्यासारखं दिसतंय. तर आपण याचा देखील विचार केला पाहिजे. कारण महात्मा गांधींनी या फार सुंदर गोष्टी लिहून ठेवल्या आहेत ज्या आत्ताही आपल्याला डिनाय नाही करतायत. नंतर त्यांचं समाजवादाविषयी पण फार छान मत आहे. त्यांचं स्पष्ट मत होतं की सगळ्यांना जेवढ्या जमिनींची गरज आहे तेवढीच त्यांच्याकडे असायला पाहिजे. मुळातच ते संग्रह करण्याच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं की आपण आपल्या पुरतं कमवावं, नंतरची पिढी त्यांच्या पुरतं कमवावं, उगीच संग्रहित करून ठेवण्याच्या ते बाजूने नव्हते. आणि त्याच्यामुळेच ही जी भूमी नंतरची जी भूदान चळवळ आहे विनोबा भावेंचे, या सगळ्या इन्स्पिरेशननी उभी झालेली आहे. गरिबांच्या मूळ कारणात भूमिहीनता आहे. समाजवाद एक सुंदर शब्द आहे. समाजवादात कोणी वरचा आणि कोणी खालचा नाही. शरीराच्या अंगाप्रमाणे ते सारखे असतात. सत्य, अहिंसा आणि पवित्र समाजवादी व्यक्तीच समाजवाद पसरवू शकतो. हे गांधीजींनी असं लिहून ठेवलेलं आहे. आता भारत आणि साम्यवाद, ते म्हणायचे की ते स्वतःला एका वाक्यात त्यांनी असंही म्हटलंय की मी म्हणतो की मी स्वतः कम्युनिस्ट आहे. समजेप्रमाणे खाजगी संपत्तीच्या संस्था संपवणे आहे. अपग्रहाच्या आदर्शाप्रमाणे लोक जर हे स्वच्छने शांततेने करतील तर त्यापेक्षा उत्तम काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे की स्वतः जवळच्या ज्या खाजगी संस्था आहे ह्या जर लोक स्वतःहून संपवतील, म्हणजे स्वतःहून त्या नाकारतील, तर यापेक्षा उत्तम असं काहीच नाही. तर आणि या विचारामध्ये मागे लेनिन सारख्या महापुरुषाचा त्यागबळ आहे. तो
कधीही व्यर्थ जाऊ शकत नाही. पण त्यांचं म्हणणं सोबत असं होतं की अधिकाधिक आदर्शाला शुद्धी व वेग प्रदान करेल, मात्र राज्याचे स्वामित्व स्थापित करण्यासाठी हिंसेचा वापराच्या ते विरोधात होते. म्हणून ते या सगळ्या गोष्टी मानायचे नाही त्याच्यामध्ये हिंसा असल्यामुळे. साम्यवाद म्हणजे वर्गहीन समाजाचं उत्तम आदर्श आहे, त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. उच्च नीचची भावना एक वाईट वृत्ती आहे, परंतु ते भय दाखवून काढता येत नाही. म्हणून जेव्हा कोणी हिंसेच्या मार्गातून हा आदर्श मिळवण्याची गोष्ट करू लागतो तेव्हा माझा मार्ग वेगळा होतो. त्यांचं म्हणणं आहे की एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी जेव्हा हिंसेचा प्रयोग होतो तोही महात्मा गांधींना मान्य नव्हता. तोही महात्मा गांधींना मान्य नव्हता. म्हणून जिथे कुठे अशी कृती त्यांना दिसली तिथून त्यांनी ती वाट त्यांनी सोडून दिली. तिथे त्यांनी कधीच सपोर्ट कोणालाही केला नाही जिथे थोडीही हिंसा झाली असेल. आता इथे यांनी दिलंय की आपण सगळे अहिंसक अर्थव्यवस्था, ऍक्च्युली काय ना, महात्मा गांधीजीची जी काही अहिंसेची व्याख्या होती ती फार व्यापक होती. ती आपण पहिले समजून घेतली पाहिजे. त्यांचं म्हणणं मानसिक पण हिंसा असते, शारीरिक. आता हिंसा म्हटलं की आपण शारीरिक वर येतो, ज्याला आपण फिजिकल असॉल्ट म्हणतो. पण शारीरिक हिंसेलाही भयानक मानसिक हिंसा, आर्थिक हिंसा, शाब्दिक हिंसा, अशा फार याच्यामध्ये त्यांनी अहिंसा आणि हिंसा अशी हे करून ठेवली होती, म्हणजे व्यापक व्याख्या करून ठेवलेली आहे. आता साधं उदाहरण आहे की जिथे एकीकडे शेतकरी ज्या देशामध्ये आता असे आत्महत्या करून मरतायत, लॉकडाऊन मध्ये तरुणांचंही तेच होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कोणाच्या घरी, एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी तामझामीमध्ये लग्न होत असेल तर कुठेतरी समाजामध्ये पण तो न्यूनगंड निर्माण होतो. समाजाला ज्या लोकांकडे, समाजाच्या ज्या लोकांकडे संपत्ती नाहीये, जे त्यांच्याकडे रोजगार नाहीये, त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होऊनही कुठेतरी समाजामध्ये एक व्यभिचार निर्माण होतो त्या न्यूनगंडातून. अशी पण उदाहरणं आहेत. तर त्यालाही महात्मा गांधींनी म्हणूनच म्हटलंय की हा जो मानसिक हिंसा आहे, म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे नाही आहे त्याच्यासमोर जर असा दिखावा कराल, तर ही त्यांनी मानसिक हिंसाच्या याच्यामध्ये टाकलेली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कुठल्याच संपत्तीचं प्रदर्शन करू नका. जे आहे ते खरं तर संपत्तीच्या यांच्या त्या फेवरनीच नव्हते, पण जर आहे तर तुम्ही त्याचे असा पद्धत, जी अश्लील पद्धत आहे याला तुम्ही प्रदर्शित करू नका, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये कुठली तरी म्हणजे त्यांना मानसिक हिंसा होणार नाही. शाब्दिक हिंसाच्या बाबतीतही त्यांचं तेच म्हणणं होतं की आपण बोलतानाही कोणाला शाब्दिक हिंसा करू नये. आपण कोणाला तरी दुखवतोय म्हणजे पण हिंसा करतो आहे. आणि शारीरिक हिंसा तर त्याच्या वरची एकदम, तिथं त्यांनी नेहमीच डिनाय केलं. समान वितरणाचा आणि आर्थिक अहिंसक अर्थव्यवस्थामध्ये ते म्हणतायत की आपण सगळे चोर आहेत जोपर्यंत आपण आपल्या गरजेच्या व्यतिरिक्त, त्यांचं म्हणणं होतं की आपण आपल्याकडे जेवढी गरज आहे तेवढीच संपत्ती ठेवली पाहिजे आणि गरजेच्या व्यतिरिक्त जी काही संपत्ती आहे ती आपण जोपर्यंत त्याचा त्याग करणार नाही तोपर्यंत कुठेही समानता निर्माण होणार नाही. तर त्याच्यावर पण त्यांनी जोर दिला होता. आणि वस्तूंचा संग्रह, आता जो अजून आपला एक विषय होता नंतरचा, एन्व्हायरमेंट वरती त्याचा जो काही परिणाम होत आहे वस्तूच्या याच्यामुळे, वस्तूच्या संग्रहामुळे, तर आपण बघतोच आहे. तर वस्तूच्या संग्रहाला महात्मा गांधींनी तेव्हापासूनच डिनाय केलाय. त्यांनी वस्तूचा संग्रह कुठेच केला नाही. तर आणि त्यानंतर कारण वस्तूच्या संग्रहाने जो काही चंगळवाद निर्माण होतो तो पण समाजासाठी फार हानिकारक आहे. नंतर तेच म्हणतात की समाज वितरणाचा रस्ता, आर्थिक संपत्ती असणे म्हणजे त्यांना ज्यांना जितकी गरज आहे त्याच्या गरजेपुरती संपत्ती त्याच्याकडे असावी आणि गरजा या नैसर्गिक असायला पाहिजे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा भरपूर, एक छोटं घर, राहण्यापुरते घर, खाण्यापुरतं जेवण आणि अंगावरती कपडे, तेही गरजेपुरते, इतकंच त्यांचं म्हणणं होतं. अहिंसेच्या माध्यमातून आर्थिक समानता कशी येईल याचाच प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं होतं. नंतर ते म्हणतात की सत्याग्रह आणि दुराग्रह, सत्याग्रह आणि दुराग्रह आपल्या मागण्या अहिंसक मार्गाने मांडल्या गेल्या पाहिजे, त्यात द्वेष, तिरस्कार नसावा. आता
कसं होतंय ना, आपण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट आहे की आपण आपल्या मागण्या शासनाकडे जे काही असेल त्या मागू शकतो. तर त्यांचं म्हणणं होतं की त्या आपण शांततेनेच मांडल्या पाहिजे. पण आणि त्यांनी त्याही मागण्या अगदी हिंसक वृत्तीने ज्या कोणत्या याच्यातून मागण्यात आल्या आहेत त्यांना सरळ क्रिटिसाइज केलेलं आहे. त्या गोष्टींना त्यांनी कधीही समर्थन दिलेलं नाही. इव्हन त्यांनी भगतसिंगांच्या बाबतीतली पण महात्मा गांधीची जी भूमिका होती तर ती अहिंसेमुळे ते स्पष्ट होते. त्यांनी कधीच ते टॉलरेट नाही केलं की कुठलंही आंदोलन हिंसेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे ना, जेव्हा महात्मा गांधींविषयी आपण बोलतो किंवा त्यांच्या अहिंसेच्या याच्याविषयी बोलतो तर आता याच्यामध्ये बघा, शेतकरी सर्वप्रथम मी ना याच्यामध्ये ग्रामीण त्यांनी जे काही ग्रामीण भागामध्ये जो काही विचार, ग्रामीण भागांबद्दल जो काही विचार मांडला होता त्याच्याविषयी बोलते. त्यांचं ग्रामीण चला गावाकडे म्हणजे त्यांचा सगळ्यात पहिला जो काही कल होता तो गावाकडे रोजगार कसा निर्माण व्हायला पाहिजे यावरती होता. आणि त्यांनी फार सुंदर त्याच्याविषयी मांडणी केलेली आहे की आपण गावाकडे का, तर गावाकडे जेव्हा महात्मा गांधी होते तेव्हाही गावामध्ये फार अज्ञान होतं. गावामध्ये सगळा निसर्ग असताना, पहाड डोंगर नद्या असताना त्याला कसं युटिलाइज करायचं हे शेतकरी वर्गाला माहिती नाही, अजूनही माहिती नाही. तेव्हाही माहिती नव्हतं आणि आताही माहिती नव्हतं. म्हणून महात्मा गांधींचा जोर होता की ज्यांना कोणाला माहिती आहे, म्हणजे जे काही शिक्षित लोक आहे, मध्यमवर्गीय लोक आहे, त्यांनी गावाकडे जाऊन ते एक प्रबोधन करायला पाहिजे गावाकडल्या लोकांचं. मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझं जे नेटिव्ह प्लेस आहे, जन्मस्थान आहे, ते वर्धा आहे. आणि वर्धेमध्ये गांधी जिल्हा असल्यामुळे तिथे एक गोरज भंडारचा कॉन्सेप्ट आहे. आता गोरज भंडारचा कॉन्सेप्ट म्हणजे नेमकं काय आहे, तिथलं जे दूध आहे म्हणजे जसं डेअरी असतात, ज्या खाजगी किंवा शासकीय डेअऱ्या असतात ना, तशीच ती डेअरी तिथे सहकारी याच्या संस्थेच्या मार्फत राबवली जाते. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे ना की त्या डेअरीवरती पाव आणि दूध खायला मिळतं संध्याकाळच्या वेळी. गोरज पाक म्हणून एक बिस्किट, कुकीज सारखं बिस्किट असतं, ते पण मिळतं. आणि परत काही दूध, मिल्क प्रॉडक्ट तिथे मिळतात. तर त्याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये इतका छान रोजगार आहे. म्हणजे फार रोजगार नाही, तिथे पगार काही फार मिळत नाही, पण बऱ्याच लोकांना त्याच्यातून रोजगार मिळाला आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं ना की रोजगार तर मिळालाच आहे आणि तिथे फार असं प्युअर दूध पण मिळतं. आणि त्या आजूबाजूची जी काही गावं आहेत, आता वर्धा आणि सेवाग्रामच्या मध्ये 2-3 किलोमीटरच्या अंतरामध्ये जी काही गावं आहेत, त्या गावामध्ये मधले जे शेतकरी आहे, ज्यांच्याकडे 2 एकर 3 एकर शेती आहे, ते आपलं दूध तिथपर्यंत पोहोचवतात, म्हणजे वर्धा शहरापर्यंत पोहोचवतात. आणि तिथून त्या दुधाचं वितरण होतं अलग अलग ठिकाणी. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा मी त्या एका गावामध्ये गेली होती, नागापूर म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये जर्सी गाय ज्या असतात ना, जर्सी गाई, त्यांच्या याला पण म्हणजे फार गरम असतं तिकडे, तर त्यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये पण कूलर होते. म्हणजे इतकं छान त्या थंडपणा राहावा म्हणून, आणि इतका सुंदर तो गायांचा गोठा होता. आणि ते सगळं दूध जातं गोरज भंडारला. तर असे तिथे काही गावं आहेत तिथे ज्याच्यातून सप्लाय होतो, म्हणजे गोरज भंडारला ते लोक पाठवतात दूध आणि तिथून त्यांना एक अर्थार्जन होतं. हा फार एक सुंदर कॉन्सेप्ट आहे. जर तरुण मित्र ऐकत असतील, जे आता अंडर ग्रॅज्युएट वगैरे आहे, जर तुम्हाला कधी वाटलं याच्यावर अभ्यास करावा, तर हा फार सुंदर विषय आहे. तिथे नक्की जा आणि नक्की भेटा. कारण मी अजून असं उदाहरण कुठे बघितलं नाहीये की तिथलंच छान दूध येतं, तिथेच गोरज पाक बनतो आणि त्याचं नाव पण इतकं सुंदर दिलंय, गोरज भंडार. तर तो कॉन्सेप्ट एक फार सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि फार सुंदर उदाहरण आहे एक स्वयंरोजगाराचं. कारण महात्मा गांधीची जी स्वराज्याची संकल्पना होती ती तीच होती, गावाकडे चला म्हणजे काय. आता आपण बघतो की काही 15-16 वर्ष आधी एक स्वदेशीचं भूत निर्माण झालं होतं आपल्या देशामध्ये. तर तो स्वदेशीचा कॉन्सेप्ट नाहीये की कोणीतरी एक दुकान लावतंय आणि आपण स्वदेशी वस्तू तिथून विकून घेतोय. तर स्वदेशीची संकल्पनाच महात्मा गांधींची ही होती की तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या गावातून, तुम्ही तुमच्या खेड्यांमधून रोजगार निर्माण करायला पाहिजे, ही त्यांची स्वदेशीची संकल्पना होती. आणि त्यामुळे त्यांनी ग्रामोद्योगाला फार महत्व दिलं होतं.
आता इथे काय दिलंय, गावतळी रोजगार संपले तर देशभरातल्या 7 लाख गावांचा सर्वनाश होईल. पाश्चिमात्य देशाच्या उलट आपल्या देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. उद्योगांच्या यांत्रिकीकरणामुळे बेरोजगारी वाढणार की कमी होईल? मोठ्या कारखान्यांनाही लहान कारखाने गिळले आहेत. आता तर इतकं भयानक झालंय की सगळं सेंट्रलाइज झालंय. काही लोकच आपला देश चालवतायत अशी सध्या परिस्थिती आहे. तर आता हे किती पुन्हा ग्रामीण ठिकाणी या गोष्टी वाढतील याची शंका आहे. पण महात्मा गांधींनी इथे लिहून ठेवलंय की ज्या उद्योगधंद्यांमुळे रोजगार मिळू शकतो त्यांना जिवंत केले पाहिजे. जसा हा दुग्ध व्यवसाय आहे, परत त्याच्या पुढे पुढे बरेच व्यवसाय दिले. गरजेच्या वस्तू गावात बनवता येईल आणि जिथे शक्य नसेल तिथे गावातल्या लोकांनी श्रम व संघटनेतून मिळून योग्य नफा मिळवला पाहिजे. व्यापारिक स्पर्धा ही गावांची संपत्ती शहराकडे वळवून त्यांच्या शोषणाची संघटित पद्धत बनलेली आहे. आता जे आपण बघतोय की सध्या जे शेतीचं कॉर्पोरेट म्हणजे जे काही सगळं व्यावसायीकरण झालेलं आहे, सगळ्या म्हणजे शेतीचं प्रॉडक्ट पण इव्हन वाईट गोष्ट ही आहे का मॉलमध्ये टोमॅटो आणि कांदा पण विकत मिळतो. म्हणजे जो शेतकरी कुठेतरी रस्त्यावरती आपली शेतीचं प्रॉडक्ट आणून विकायचा, आता तेही मॉलमध्ये ऑनलाईन. आता या तर लॉकडाऊन मध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे का काही कंपन्या जिथे चांगले शिकलेले तरुण काम करतायत ती कंपनी काम करते घरपोच तुम्हाला भाजीपाला पोहोचवण्याचं. ते इतकं सगळं सेंट्रलाइज झालं तर फार गंभीर आहे. म्हणजे आपण स्वतःहून काही गोष्टी त्या टाळल्या पाहिजे. म्हणजे घरपोच येते आपली सगळ्या गोष्टी घरपोच येत आहेत तर मधली जी साखळी आहे ती कुठेतरी तुटते हे आपल्या बऱ्याच जणांचं अजूनही लक्षात येत नाहीये आणि हे फार भयानक सगळं होत आहे. इथूनही शेतकरी कुठेतरी निश्चितच मागे पडतोय, फार स्पीडने मागे पडतोय. त्याची स्पीड खूप जास्त आहे मागे पडण्याची. आता महात्मा गांधींनी जे ग्रामोद्योगाचे उदाहरण दिले होते त्याच्यात म्हणतात ते की खादीला महत्व द्या. आता खादीला महत्व ठीक आहे, आता कोणी इतकं खादी जरी घालत नसेल पण ते का म्हणायचे खादी? खादी म्हटलं म्हणजे कापसाची पेरणी आली, कापणी आली, सफाई आली, कापसाला वेगळं करणं आलं, निर्मिती आली, त्याला रंग देणं, कपडा निर्मिती करणं आणि शिवणकाम आणि कपडे धुणे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे बघा ना, कापूस पेरणीने एक रोजगार निर्माण झाला, कापणीमुळे एक रोजगार निर्माण झाला, कापूस वेगळं करणं ज्याला आपण पिंजणं म्हणतो तो एक रोजगार झाला आणि त्याचे धागे विणणं, त्याला रंग देणं, हे कसे वेगळे वेगळे रोजगार निर्मिती त्या गावामध्ये तयार होईल या संकल्पनेने खादीचा त्यांनी पुरस्कार हे केला होता. नंतर सहकारी दूध डेअरी, जसं एक उदाहरण दिलं इथे अमूल म्हणून, तर सहकार तत्वावर पशूंना ठेवण्यासाठी जागा, उपचार, चारा, चांगल्या प्रतीचा बैल, चारा, वैद्यकीय उपचार, दूध उत्पादन आणि वितरण व्यवस्था वैयक्तिक ऐवजी सामूहिकपणे हे करणं शक्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही पण शासनाची जबाबदारी असली पाहिजे. तर आपला देश कृषी प्रधान आहे तर बघा काय असतं ना, शेती गावाखेड्याकडे आपण बघतो की सगळ्यांकडे सगळेच मोठे कास्तकार नसतात. 2-3 एकर जे शेती त्यांच्याकडे असते ते आपला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायच करतात. गावात तर दुसरा काही नाही. आतापर्यंत अजूनही लोक दुग्ध व्यवसाय करतात किंवा बकरी पालन, पशुपालन जे काही असेल ते हे जोड व्यवसाय असतात. आता त्यांच्यासाठीची पण जी जबाबदारी आहे म्हणजे त्यांना एक चांगला गाईचा गोठा उपलब्ध करून देणं, त्यांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध करून देणं, वैद्यकीय उपचार देणं. आता किती ठिकाणी वेटरनरी डॉक्टर पोहोचत नाही आपण बघतो ग्रामीण ठिकाणी. म्हणजे एक जनावर मरणं म्हणजे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे. पण त्याच्याकडे आपण किती लक्ष देतो, आपलं प्रशासन किती लक्ष देतं आणि या गोष्टी खरंच महत्वाच्या नाही आहेत का? की जनावर जे इतकं म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल की जेव्हा आम्ही आमच्या गावाकडे बघितलं जी जेव्हा कालवड होते गाईला, तर त्या बाईला किती आनंद होतो की आता मला परत दूध मिळणार. म्हणजे मी तो आनंद बघितलाय ग्रामीण ठिकाणी. त्यांचा फार इमोशन जुळला असतात. आणि जेव्हा मग ती गाय म्हातारी होते तर त्यांच्याकडे टाकायला तिला चारा नसतो, मग ती कुठेतरी विक्री करतात. हा प्रकार पण मी बघितलेला आहे. तर मग ते त्यांचं जे काही रोजची जीवनशैली आहे जी पूर्णपणे गुराढोरांवर किंवा अगदी छोट्या शेतीवरती अवलंबून आहे, किंवा काही लोक गुराढोरांना पशुपालन करतात आणि छोटे छोटे म्हणजे काय म्हणतो आपण रोजंदारीने कामाला जातात, त्यांच्याकडे शेतीचा तुकडाही नसतो. असेही शेतकरी आहेत आणि अशी शेतकरी फार जास्त आहेत.
तर या सगळ्या ज्या काही साखळी आहे तर आपल्याला टिकवून ठेवायच्या आहे, या सगळ्या साखळी गावातून रोजगार मिळवण्यासाठी, गावातून रोजगार तयार करण्यासाठी, तर शासनाने इथे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपण शेवटी काय आपली मुळं गावातच आहेत, तर हे सगळं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी हे या गोष्टींचं हॅमरिंग झालं पाहिजे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. ठीक आहे, मान्य आहे सगळ्यांना की गांधीजीच्या सगळ्याच गोष्टी आता अप्लिकेबल होणं शक्य नाही, पण ही पण गोष्ट खरंच अशक्य आहे का? आता तर एवढी भयानक परिस्थिती आहे की मी बघितलं की जे चांगले चांगले क्वालिफाईड लोक आहेत ते ऑनलाईन शॉपिंगचे सध्या पार्सल नेण्याचं काम करतायत. तर ग्रामीण ठिकाणी काय परिस्थिती असेल? आणि सगळ्यात भयानक असं होतं की झालं का, इथून 30 वर्ष आधी जर तुम्ही 91-90चा काळ तो बघितला होता, जेव्हा एक पिढी आपली शिक्षित झाली होती, ज्यावेळी आपल्या म्हणजे माझ्या आई वडिलांची पिढी जेव्हा शिक्षित झाली, तर त्या पिढीने गावाकडून शहराकडे मायग्रेशन केलं. जेव्हा सरकारी नोकऱ्या मिळायच्या, छोटे मोठे कामं मिळायची, सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत्या तेव्हाची गोष्ट, त्या मिळून जायच्या 10वी-12वी मध्ये. तर त्या लोकांनी त्यावेळी शहराकडे पलायन केलं. त्यानंतर आमच्यासारखी एक पिढी शिकली आणि आता आमची पिढी जेव्हा काम शोधायला जाते तर कामच नाहीये. बरं, आमच्यासारखी पिढी जिला शहरात काम नाहीये ती गावाकडे पण जाऊ शकत नाही, कारण आता तिथे कोणाचं काहीच उरलेलं नाहीये. शेत्या त्यावेळी विकून रफादफा झाल्या आहेत किंवा जे काही असेल ते. तर आता म्हणजे चक्र कसं बघा उलट चाललंय. तर आपण त्या जर जतन केलं असतं किंवा शहरात राहूनही जर त्या ग्रामीण ठिकाणच्या शेतीचं कुठेतरी एका पिढीने थोडा विचार करून आपल्याकडे ठेवली असती किंवा आपले मुळं थोडे म्हणजे जे काही आपल्या गावची शेतीवाडी गुरंढोरं आहेत ते पण कुठेतरी आपण त्याच्या टच मध्ये राहिलो असतो, तर कदाचित जी संकल्पना होती की नाही आपलं जाऊ द्या शहरात नाही आपल्याला आता रोजगार आहे तर आम्ही गावाकडे जाऊ, ते कुठेतरी सार्थक झालं असतं. पण बघा म्हणजे कसं एक खूप गॅप निर्माण झाली आहे शहरी जीवनामध्ये आणि ग्रामीण जीवनामध्ये. या सगळ्या अज्ञानामुळे आपल्याला ती साखळी कळलीच नाही महात्मा गांधींची. ही फार महत्वाची साखळी होती की ग्रामीण आणि शहरी कसं एकमेकांशी अटॅच राहायला पाहिजे. ही फार सुंदर त्यांनी संकल्पना मांडली होती, ती आपल्याला कळली नाही. तर तुम्ही जर 30 वर्षाचं जरा बघाल, जर एक रोजगाराचा तक्ता बघाल, कुठे रोजगार उपलब्ध होते, कसं ग्रामीण ठिकाणून शहराच्या ठिकाणी, छोट्या शहरांच्या ठिकाणी, असं नाही की सगळे मुंबई पुणे अशा मोठ्या ठिकाणी आले, तिथूनच 4-5 किलोमीटरचं शहर असेल तरी लोक मायग्रेट झाले. त्यावेळी शेतीवाडी विकून मायग्रेट झालेले लोक मला माहिती आहेत. तर आता कसं, आता तिथे परतीला मार्ग नाहीये कारण आपण रोजगारच नाही ठेवला ग्रामीण ठिकाणी. तर ही जी काही परिस्थिती एकदम होत चालली आहे, म्हणजे आपलं होतं काय ना, गॅप जी निर्माण होत आहे ती फार भयानक आहे आणि त्याचा फार गांभीर्याने आता तरी आपण विचार करायला पाहिजे. तर ही जी संकल्पना होती महात्मा गांधींची, फार महत्वाची संकल्पना होती ना, याचा आपण एक किंवा मला असं वाटतं की आपण याचा तरी एक विचार करू शकतो. त्यांचं म्हणणं सामुदायिक शेतीला पण ते महत्व द्यायचे की लहान तुकडे पडण्याऐवजी सामुदायिक शेती करणे आणि नफा आपसात वाटून घेणे अधिक फायद्याचे. त्यांनी इतर ग्रामोद्योग मध्ये पण बघा साबण दिली आहे, चमड्याच्या वस्तू, घाणीचे तेल, मिश्र खत. बघा घाणीच्या तेलाची गंमत, 1000 रुपये किलो विकतायत घाणीचं तेल. जे आम्ही लहानपणी आणायचो घाणीतून जाऊन, पॅकिंगचं तेल घ्यायचो नाही आणि घाणीमध्ये किलोनी पाव किलो पण तेल मिळायचं त्यावेळी. आणि ते घाणीचं तेल काहीच त्याला म्हणजे किंमत नव्हती. तर आता ते आपण जर कुठे गेला तर ते तेल सुद्धा 1000 रुपये किलोने आपल्याला भेटतंय, त्याला जे लहानपणी आपण कुठे कधीही आपल्याला उपलब्ध असायचं. तर हे पण सगळं हे मार्केटिंग फार भयानक भांडवलशाही जी टोकाला गेलेली आहे त्याचं हे खूप मोठं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला घाणीचं तेल सुद्धा आता याच्यामध्ये येत नाही, आपल्या सर्वसामान्याच्या कक्षेमध्ये येत नाही की आपण ते खाऊ शकतो. मिश्र खत, जैविक खत, हातातून कुटलेला तांदूळ, ताडीचा गुळ, मध, खेळणे, मिठाई आणि साबण, हे यांनी रोजगार सांगितले की ग्रामीण ठिकाणी आपण हे रोजगार करू शकतो. त्यातलंच मी तुम्हाला जे घाणीच्या तेलाचं उदाहरण दिलं, तर तुम्ही युवक आहे तर याचा नक्की विचार करा. सध्या घाणीचं तेल बिलकुल नॉन रिफाईंड म्हणून म्हणजे एकदम याच्यामध्ये चाललंय, एकदम महागाणी लोक विकतायत. काहीच्या काही अव्वाच्या सव्वा किमती त्याच्या सुरू आहेत. हा पण एक चांगला बिझनेस असू शकतो. यासाठी सरकारची जबाबदारी काय असावी, तर कृषी उत्पादने खरेदी करणे, गावातल्या सहकार आधारित उद्योगांना कच्चा माल, अवजार, यंत्र पुरवठा करणे आणि स्वस्त कर्ज देणे.
म्हणजे बघा इतके सुंदर बिझनेस सांगितले, साबण, चमड्याच्या वस्तू, घाणीचे तेल, मिश्र खत, जे गावामध्ये तयार होऊ शकतं. हा, आणि ज्याची भरपूर म्हणजे थोडंफार अवेअर पण असतात या उद्योगांच्या बाबतीत शेतकरी. पुढे याच्यामध्ये असं पण म्हटलेलं गांधीजींनी की ही शहरी जे शिकलेले लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. म्हणजे त्या वस्तू कशा, त्याचे प्रशिक्षण म्हणू शकतो आपण एका भाषेत, की या वस्तू कशा तयार करायच्या, कसं त्याचं समोर जाऊन थोडंफार म्हणजे विक्रीच नाही, ज्याला आपण मार्केटिंग शब्द वापरतो, कसं करायला पाहिजे. ही शहरी आपल्यासारख्या शिकल्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांना हे समजावून सांगा. नंतर कृषी स्वस्त कर्ज. आता यांत्रिकीकरण केवळ यंत्राच्या माध्यमाने, त्यांचं म्हणणं आहे की नुसतं जर आपण यंत्र हे केलं, सगळ्या ठिकाणी वापरलं, तर रोजगार त्यांनी घटेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये एक फार हे दिलं आहे त्यांनी, गावात चामड्याचा धंदा. आता गांधीजी अहिंसा तत्वाचे होते, पण त्यांनी चामड्याच्या धंद्याला मान्यता दिली होती कारण त्याच्यावर खूप जणांची पोट अवलंबून होते. आता यांनी फार सुंदर लिहिलंय की भारताचा जो चामड्याचा धंदा आहे फार प्राचीन आहे. किती प्राचीन आहे हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे जेव्हापासून भारताची संकल्पना आहे तेव्हापासून याचा धंदा आहे चामड्याचा, ज्याला आपण लेदर म्हणतो. आता आपल्या देशात म्हणजे हा तेव्हाचा आकडा आहे की 10 लाख लोकांना आपण पिढ्या अस्पृश्य बनवून टाकलाय, कारण हा ते चामड्याचा धंदा करतात म्हणून, किंवा ते चामडं वापरतात म्हणून. तो काळा दिवस असेल जेव्हा या लोकांना घृणेच्या नजरेने बघितलं जाऊ लागलं. म्हणजे त्यांचं म्हणणं की हे फार वर्स्ट आहे. काय आहे ना, आता आपण लेदर इतकं स्टाईलनी वापरतो ना, लेदर म्हणतो आपण, किती महागड्या त्याच्या वस्तू आहे, आणि त्याची निर्मिती करणारी म्हणजे त्याचा जो कच्चा माल करतात लेदरचा तयार, त्यांना आपण एक कमी जातीचं लेखून इतके वर्षापासून जे त्यांचं शोषण केलं आहे त्याविषयी गांधींनी हा एक पॅरेग्राफ दिलेला आहे. लाखो कोटी लोक ज्यांच्या श्रम उद्योगावर देश जगत होता ते नीट समजले जाऊ लागले आणि मोठे दिसणारे लोक प्रतिष्ठित होऊ लागले. म्हणजे बघा, जे चर्म तयार करतात, जे चर्म कुठून तरी कापून आणतात, त्याचं कच्चा माल दुसऱ्याला विकतात, त्यांना आपल्या समाजाने एक निकृष्ट स्थान दिलं. आणि जे ते वापरतात म्हणजे एकदम सोफिस्टिकेटेड, आता चर्माच्या किमती तुम्हाला माहित असेल, त्याचे मोठे मोठे ब्रँड आहेत, तर जे ते वापरतात आपण त्यांना प्रतिष्ठित म्हणतो. म्हणजे किती विरोधाभास आहे हा. याचा परिणाम असा झाला की भारत नैतिक आणि आर्थिक दोन्ही प्रकरणाची हानी झाली. या दोन्हीपैकी कोणती हानी मोठी याचा हिशेब लावणे कठीण आहे, पण अशा अपराधपूर्व लापरवाहीने आपल्याला दरिद्र जडबुद्धी बनवून ठेवलेला आहे. जेव्हापासून आम्ही शारीरिक श्रमापासून बुद्धीचा संबंध तोडला तेव्हापासून आमच्या देशाचं पतन झालेलं आहे. जगात आम्ही सर्वात अल्पजीवी, पूर्णपणे साधनहीन व पराजित लोक मानले जातो. कच्च्या चामड्याची निर्यातून त्याची तयार वस्तू आपण खरेदी करतो. चमडा कमावणे व आपल्या रोजच्या कामात वस्तू त्यातून बनवण्याचं शिक्षण आज कुठे मिळत आहे. इथे 100% स्वदेश प्रेमीसाठी करायला भरपूर काम आहे. बघा म्हणजे किती स्पष्ट दिलंय याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला हा जो चर्माचा जो काही बिझनेस आहे, आता त्यांनी बघा किती आधी सुरुवातीला ही लिहून ठेवलं की गावामध्ये तुम्ही ज्या चर्मकार लोकांना तुच्छ लेखतायत त्यांचं किती मोठं योगदान आहे याच्यामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये. की आता बघा, बॅग लेदरच्या, शूज लेदरचे, इव्हन काही जण कव्हर असतात पुस्तकाचे, कितीतरी लेदरच्या वस्तू आणि किती मोठ्या मोठ्या ब्रँडमध्ये त्या विकल्या जातात आणि किती महागाच्या किमतीने आपण त्या विकत घेतो. पण होतं काय, हे लेदर फॉरेन मध्ये जाणार, म्हणजे इथलं जे कच्चं चर्म आहे ते फॉरेन मध्ये जाणार आणि तिथून एखादी ब्रँडेड वस्तू आपल्या देशामध्ये येऊन आपण ती महागडी खरेदी करणार. आता जर त्याच वेळी या बिझनेसला कुठेतरी बरोबर वळण मिळालं असतं तर कितीतरी लोकांना त्यातून एक रोजगार निर्मिती ग्रामीण ठिकाणी झाली असती. पण ते पण किती मागे पडलं आपल्याला याच्यावरून दिसून येतो. म्हणजे याच्याविषयी असं वाटतच नाही की कोणी कधी विचार केला असेल म्हणून. या छोटा बिझनेस जो फार मोठा आहे आता, त्यांनी हे पण दिलंय की यातून 3 गोष्टी साध्य झाल्या असत्या. एक, हरिजनांची सेवा, दुसरं ग्रामवासियांना रोजगार, आणि मध्यमवर्गीय बुद्धिशाली लोक जे रोजगारासाठी भटकत आहेत त्यांनाही उपजीविकेचं साधन मिळालं
साधन मिळालं असतं, असं गांधीजींनी त्यावेळी लिहून ठेवलं आहे. आणि मग विचार करा की हा इतका मोठा बिझनेस जो लेदरचा बिझनेस आहे, त्यांची संकल्पना त्यांनी ग्रामीण ग्रामीण ठिकाणी म्हणजे ग्रामीण ठिकाणी कसं हा व्यवसाय होऊ शकतो हे फार आधी 70-80 वर्षाआधी लिहून ठेवलेलं आहे. तर याचाही कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि आता एक आहे की दारू आणि इतर मादक पदार्थ. आता आपण हा विषय आला की आपल्याला फार कॅज्युअल वाटतो हा विषय, पण आता युवक लोक ऐकतायत हे, तर या गोष्टीचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण आपण पण आजूबाजूची परिस्थिती बघतो आता. आधुनिक असण्याचं लक्षण नाहीये. व्यसन, कुठलंही व्यसन आपण आधुनिक असल्याचं लक्षण नाहीये. व्यसन वाढलं तर आपण तळागाळातच त्यांनी माणूस तळागाळात म्हणजे फार फार बेकार परिस्थिती होते. आणि जिथे जेव्हा महात्मा गांधी संकल्पना मांडतात श्रमिकांची, रोजगारांची किंवा बेरोजगार युवक, ह्या जेव्हा आपण संकल्पना मांडतो की त्याच्यामध्ये जर व्यसन आलं तर फार हानिकारक गोष्ट आहे. आणि गांधींनी पुस्तकामध्ये लिहिलंय, पण आपण स्वतःही बघतो की अगदी साधारण परिस्थितीत राहणारे लोक, अगदी गरीब परिस्थितीत राहणारे लोक, अगदी मोडक्या तोडक्या परिस्थितीत राहणारे लोक किंवा अति श्रीमंतही असणारे लोक, ज्यांच्या घरी व्यसन आलंय तिथे सत्यानाशच झालेला आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की दारू आणि इतर मादक पदार्थ याच्या आपण बिलकुल दूर राहायला पाहिजे. तुम्ही तेवढ्या जुन्या पुस्तकामध्ये पण त्यांनी कॅन्सरचा उल्लेख केला आहे. म्हणजे त्याही काळामध्ये अंमली पदार्थ, टोबॅको याच्यामुळे कॅन्सरचे घटना समोर येत होत्या. त्यानंतर शहरांची स्वच्छता. शहरांच्या स्वच्छतेला तर त्यांनी आधीपासूनच महत्व दिलंय. आपल्याला वाटतं काय स्वच्छता स्वच्छता स्वच्छता, पण फार महत्वाचा भाग आहे स्वच्छता. अजूनही आपल्या लोकांमध्ये कुठेही थुंकून ठेवण्याच्या सवयी गेलेल्या नाहीयेत. अजूनही पचकन कुठेतरी तंबाखू टाकण्याच्या सवयी आपल्याकडे आहेत. बँकामध्ये जा, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जा, तुम्हाला ही स्थिती आढळेल. तर शहरांची स्वच्छता या गोष्टीला पण, कारण रोगराईचा थेट संबंध, जर गटारं तुंबलेली असेल किंवा ड्रेनेज बरोबर नसेल तर याचा सरळ संबंध हा रोगराईशी. आता एवढा मोठा आपण कोरोनाचं पण संकट समोर गेलंय, समोरून आपण बघितलं की घरात आजार आल्याने किती त्याच्या मागे पैसे खर्च होतात, किती आपण मेंटली डिस्टर्ब होतो. आणि जे याच्यावरनं जे काही येतात ते तर अजून आहे, मलेरिया, डेंग्यू सारखे आजार आपण घेऊ बसतो अस्वच्छतेमुळे. तर त्याचंही, आता हा जरी साधा विषय असला तरी त्यांनी ते हे इथून 80 वर्ष आधी लिहून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मातृभाषेलाही महत्व दिलंय. ते इंग्रजी भाषा शिकावं याचे नव्हते, पण त्यांनी शिक्षण हे मातृभाषेमध्येच असावं असाही त्यांचा आग्रह होता. दुसरं म्हणजे महात्मा गांधींचं फार छान एक उदाहरण आहे. मी एक महर्षी कर्वेंचं पुस्तक वाचत होती. त्याच्यामध्ये जेव्हा महर्षी कर्वेंनी कॉन्सेप्ट ठेवला की मला फक्त महिलांसाठी कॉलेज उघडायचे आहेत, तेव्हा महात्मा गांधींनी त्यांचं फार छान स्वागत केलं आणि फार सुंदर त्याच्यामध्ये महात्मा गांधींविषयी लिहिलेलं आहे. तर एक महात्मा गांधींचा जो दृष्टिकोन होता, ते फारसे फेमिनिस्ट वगैरे नव्हते, पण तरी ते एक त्यांची स्त्री शिक्षणाविषयीची जी संकल्पना होती ती पण फार स्पष्ट होती. त्यांचं म्हणणं होतं की पुरुष आणि स्त्री एकमेकांना पूरक आहे. आणि त्यावेळेच्या त्या काळाच्या मुळे त्यांनी कदाचित असं म्हटलं असेल की स्त्रीच्या जबाबदाऱ्या जरा पुरुषांपेक्षा वेगळ्या असल्याने स्त्रीला ज्या ज्या महत्वाचे शिक्षण आहे, जे काही तिला रोजच्या जीवनाशी निगडीत असलेलं शिक्षण आहे, ते त्या अनुसरून तिला शिक्षण मिळायला पाहिजे. तर ही पण महत्वाची. आता ते शिक्षण म्हणजे कोणतं? आता स्त्री शिक्षणामध्ये सगळं जे असतं की बेसिक शिक्षण काय असतं, इव्हन भाज्या मध्ये कोणते विटॅमिन्स असतात, भाज्या धुतल्यानंतर म्हणजे कापायच्या आधी धुवायला पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी आहे ज्या एका गृहिणीला यायला पाहिजे. कदाचित हे शिक्षण त्यांना अभिप्रेत असावं त्यावेळी. हे पण त्यांनी लिहून ठेवलं आहे की गृहिणीला जी घर सांभाळते किंवा इव्हन मुलांना संगोपन कसं करायचं, आहार कसा घ्यायचा, स्वतःची तब्येतीची काळजी कशी घ्यायची, हा फार. आणि मी तुम्हाला सांगते, महिला बाल विभागामध्ये काम करते, अजूनही महिलांना या गोष्टी कळत नाही. इव्हन त्यांना सांगताना आपल्याला ब्रेस्ट फिडिंग पासून तर मुलांना कसं भरवायचं, मुलांचं सगळं संगोपन कसं करायचं, तर अजूनही ही बेसिक गोष्ट आहे की बऱ्याचशा स्त्रियांना ज्यांना
बऱ्याचशा स्त्रियांना अजूनही कळत नाही आणि ही फार महत्वाची आहे. तर महात्मा गांधींनी असं म्हटलंय की तुम्ही त्या शिक्षणामध्ये ज्या महिलांना शिक्षण देता तर त्याच्यामध्ये तुम्ही ती गोष्ट त्यांना अभिप्रेत होती की या सगळ्या गोष्टी ज्या एका महिलेला महत्वाच्या आहेत त्या सगळ्या त्या शिक्षणामध्ये यायला पाहिजे. जे आता आम्ही करतोय, जरी त्याच्या पुढे महात्मा गांधींचं नाव नसलं तरी कॉन्सेप्ट बघा किती क्लिअर होता की ज्याला ज्या ठिकाणी उपयुक्त जे शिक्षण आहे त्या पद्धतीचं शिक्षण त्याला मिळायला पाहिजे. म्हणून त्यांच्या जी नई तालीम, त्यांचा जो कॉन्सेप्ट होता जो त्यांनी विनोबा भावे आणि त्यांनी मिळून नई तालीम एक हे आणला होता, प्रोजेक्ट आणला होता. त्याच्यामध्ये तसंच होतं की जीवनाला उपयोगी असलेल्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवायला पाहिजे. ते फक्त व्यावहारिक शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं, तर त्याच्यामध्ये त्यांना रोजच्या दैनंदिनी म्हणजे जगण्यासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या नई तालीमच्या माध्यमातून त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न मुलांना केला होता. आणि ते झालं असं की ते नई तालीमची कुठेच अशी दखल घेतली नाही आणि ते पण वर्धेलाच त्यांनी सुरू केलं होतं. तर बरेच दिवस ते चाललं आणि मग महाराष्ट्र शासनाने बहुतेक त्याची दखल वगैरे न घेतल्यामुळे त्यांनी ते बंद पण आता ते परत नंतर काही वर्षांनी त्यांनी सुरू केलं, तर आहे तिथे अजून नई तालीम सुरू. तर या सगळ्या ज्या काही संकल्पना होत्या त्यातून महात्मा गांधींची दूरदृष्टी दिसते. आता होतं काय ना, जेव्हा आपण महात्मा गांधींविषयी बोलतो, अहिंसेविषयी बोलतो, तर आता मी एक जनरेशन मध्ये बघितलं की असं असं त्यांना वाटतं की काय हे महात्मा गांधी अहिंसा सांगतायत, दारूबंदी सांगतायत किंवा आता हे काय गरज आहे का याची, स्त्री शिक्षण सांगतायत. पण खरंच गरज आहे. स्त्री शिक्षण एक फार एम्पॉवरमेंट साठी म्हणा की फक्त ते स्त्री शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण किंवा किती त्या महाविद्यालयीन शिक्षण घेतलं हे महत्वाचं नाहीये. आपला देश, आपला समाज अजूनही इतका अशिक्षित आहे म्हणजे आश्चर्य वाटतं की आपण जेव्हा काही घरी जर तुम्ही जाल तर तिथे असणारं सुनांना मिळणारी ट्रीटमेंट तो पण अहिंसेमध्ये येतं, हिंसेमध्ये येतं. किंवा तिला असणारं दुय्यम स्थान तर अजूनही इतकं वर्स्ट आहे ना की असं वाटतं कुठे सुधारलं नाही. म्हणजे आपण सगळे एका ठिकाणी शिकलेले लोक असतो, तो एक वेगळा माहोल असतो. पण जेव्हा आपण फील्डवर जाऊन कुठेतरी असं बघतो तो एक वेगळाच देश असतो. म्हणजे असा अनुभव येतो की आपण कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आलेला, काहीच माहिती नसते. इतकं अज्ञान अजूनही आपल्या देशामध्ये आहे. आता जसं ग्रामीण ठिकाणी आहे तसं तिथे स्लम मध्ये आहे. तर शहराचा जेव्हा आपण शहराच्या स्वच्छतेचा विषय घेतो तेव्हा तिथे त्या झोपडपट्ट्यांचा पण विषय येतो, ज्याच्यामध्ये अजूनही अज्ञान आहे, अजूनही फार अस्वच्छता आहे. अजूनही लोक इतके म्हणजे असा विचार करतात की आम्ही बघितलं की अजूनही ते लसीकरण घेत नाही. लसीकरण म्हणजे याच्यासारखं पोलिओचं लस न घेणारे लोक आम्ही अजूनही बघतो. तर इतकं अज्ञान आपल्या देशामध्ये अजूनही आहे. तर खरंच म्हणजे ते पोचवायसाठी आपल्याला करायला किती कामं आहेत. आपले कामं फार आहेत. म्हणजे जो शिकलेला वर्ग आहे त्याची जबाबदारी आहे हे कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची, युवकांची विशेषतः. तर जर आपल्याला युवक म्हणून आपल्या समाजासाठी खरंच काही काम करायचं असेल तर जे गांधीजींनी हे विचार मांडले आहे हे फार महत्वाचे विचार आहेत. म्हणजे त्यांनी जो देश अभिप्रेत केला होता तो सगळा युवकांच्या खांद्यावर होता. आणि हे त्याची इतकी छान छान उदाहरणं आहेत ना, जसं हे मला आवडलं होतं गर्दीचे राज्य, गर्दी करू नका. गर्दी म्हणजे गर्दीने जो सायकोलॉजिकल एक बनतो माणूस, त्याच्यामध्ये जो एक फील येतो की आज मी गर्दीत आहे तर मी काहीही करू शकतो, हा युवकांमध्ये अतिशय तीव्र प्रमाणामध्ये बघायला मिळतो. सगळ्या ठिकाणी कॉलेजेसमध्ये तुम्ही चौकात बघा, जेव्हा ते एकत्र बसून असतात त्यांच्यामध्ये एक वेगळीच हे असते, गुरमी असते. म्हणजे त्यावेळी जर आपलं त्यांच्याशी काही खटकलं ना, त्यांची जी वागण्याची तऱ्हा असते ती पण एक वेगळी असते. हे सगळं येतं कुठून? हे चुकीच्या शिक्षणातून येतं. म्हणजे आपण जे काही चुकीचं आत्मसात करतो, चुकीचं बघतो, चुकीचं वागतो, त्याच्यामधून या प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तर याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण काय वाचतो, कोणाच्या संगतीमध्ये असतो, फार महत्वाचं आहे ते. पण आपल्याला वाचन हा फार महत्वाचा घटक आहे जो सोशल मीडियामुळे युवकांमध्ये कमी झालेला आहे.
आता जरी आता जे काही येतं व्हॉट्सअपला, फेसबुकला, ते कितपत खरं असतं तुम्हाला, आणि इतकं विचित्र वातावरण झालेलं आहे ना, कोणी काही पण लिहितं, काही पण. म्हणजे मी बरेचदा असं वाचते आणि मग जेव्हा ते पुस्तक मी प्रत्यक्ष हातात घेते ना, कोणता संदर्भ कुठेच लागत नाही. तर आपण वाचनाची सवय लावली पाहिजे स्वतःला. इतकं सुंदर लिहून ठेवलंय, म्हणजे तुम्ही प्रत्येकाचं वाचाल तर प्रत्येकाचं वेगळं आहे. आज इथे युवक बसते आहे म्हणून मी कळकळीने सांगते की वाचनाने माणूस शांत होतो, वाचनाने आपल्यात पेशन्स येतात, वाचनानेच आपला विवेक शाबूत राहतो. तर वाचन फार मस्त गोष्ट आहे. म्हणजे आपण एकदा आपल्याला वाचनाची सवय लागली ना की आपण वाचतच राहतो. तर ते थोडं तरी, म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही सुरू करा. तुम्ही नाही काही तर तुम्ही वृत्तपत्र वाचा, त्याच्यात येणारा एक लेख वाचा आपल्याला, आणि नाही पटत ना त्या व्यक्तीचंही तुम्ही वाचा. आपल्याला जर एखाद्याशी प्रतिवाद करायचं असेल आणि एखाद्याची आयडिओलॉजी आपल्याला नाही पटत, तर तो प्रतिवाद करायला तरी आपण वाचायचं की नाही? वाचायला पाहिजे. आपण प्रतिवाद करायसाठी पण वाचत नाही. आपल्याला नाही पटत नाही महात्मा गांधीजींची एखादी गोष्ट, अरे पण तुम्ही प्रतिवाद करायला तर वाचा, गांधीजींना वाचा, आंबेडकरांना वाचा. आपण वाचणंच सोडून दिलेलं आहे. आणि मग कोणी काही पण बोलत सुटायचं, कसं पण त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या, मग कसं पण कोणी एखादा विचित्र लेख आणून समोर, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच तथ्य नसतं, अशा गोष्टी पसरवण्याची इतकी भयानक टेंडन्सी निर्माण झालेली आहे ना, जाणीवपूर्वक. आणि आपण त्याच्या आहारी जातोय. तर युवक म्हणून सगळ्यात काही भयानक सध्या असेल ना युवकांसाठी, तर हा सोशल मीडिया आहे. जर त्याचा आपण बरोबर वापर केला नाही तर, आपण अफवांवर विश्वास ठेवला तर, आणि तेच जर आपण त्याच्यासोबत आपण जर पुस्तकांची एक जोड दिली, तर तो सोशल मीडिया आपल्यासाठी खूप छान आहे. तर माझी सगळ्या युवकांना एकदम कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतःमध्ये जे आहे ते एक वाचनाचं जे कल्चर आहे ते सुरू करा. एक मी तुम्हाला एक शेवटला जरा एक मला आवडलं म्हणून सांगते. युवल नोआ हरारी म्हणून एक सेपियन्सचे हे होते, म्हणजे आहेत लेखक. त्यांनी फार छान पुस्तक लिहिलंय. त्याचं नाव आहे लेसन ऑफ द 21st सेंचुरी. त्या पुस्तकातला एक छोटासा पॅरा आहे, मी तुम्हाला तो वाचून दाखवते. तंत्रज्ञान तुम्हाला खूप मदत करू शकते, परंतु जर तंत्रज्ञान तुमच्या आयुष्यावर खूप जास्त शक्ती प्राप्त करत असेल तर तुम्ही त्याच्या अजेंड्याचे गुलाम बनू शकता. हजारो वर्षापूर्वी मानवतेने शेतीचा शोध लावला, परंतु बहुसंख्य मानवांना गुलाम बनवताना या तंत्रज्ञानाने केवळ एक लहानशा उच्चभ्रूंना समृद्ध केले. बहुतांश लोक थोड्या पैशासाठी सर्वोदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तण उपटणे, पाण्याच्या बादल्या घेऊन जाणे आणि उगवत्या सूर्याखाली धान्याची कापणी करताना दिसतात. तंत्रज्ञान वाईट नाही. आपल्याला आयुष्यात काय हवे आहे हे माहीत असल्यास तंत्रज्ञान आपल्याला ते मिळवण्यास मदत करू शकते. परंतु जर तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे हे माहीत नसेल तर तंत्रज्ञानासाठी तुमच्यासाठी तुमचे ध्येय तयार करणे आणि तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवणे खूप सोपे होईल. विशेषतः तंत्रज्ञान मानवांना समजून घेण्यास अधिक चांगले होत असतात. कदाचित आपण त्याची सेवा करण्याऐवजी स्वतःची सेवा करत आहात. तुम्ही जे झोंबी पाहिले आहेत, जे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या स्मार्टफोनला चिपकून रस्त्यावर फिरतात, तुम्हाला वाटते की ते तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवतात किंवा तंत्रज्ञान त्यांना नियंत्रित करते? बघा, तंत्रज्ञान तुम्हाला नियंत्रित करत आहे. जैव तंत्रज्ञान आणि मशीन लर्निंग सुधारत असतात. लोकांच्या खोल भावना आणि इतर इच्छा हाताळणे सोपे होईल आणि फक्त आपल्या हृदयाचे अनुसरण करणे पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक होईल. जेव्हा कोका कोला, अमेझॉन, बायडू किंवा सरकारला तुमच्या हृदयाची तार कसे ओढायचे आहे आणि तुमच्या मेंदूची बटणे कशी दाबायची हे माहीत असते, तेव्हा तुम्ही तुमच्या आणि मार्केटिंग तज्ञांमधील फरक सांगू शकाल का? ते फार छान लिहिलं आहे. कोका कोला, अमेझॉन, बायडू आणि सरकार हे सर्व तुम्हाला हॅक करण्यासाठी शर्यत करीत आहे. तुमचा स्मार्टफोन नाही, तुमचा संगणक नाही आणि तुमचे बँक खाते नाही. ते तुम्हाला आणि तुमच्या जैविक ऑपरेटिंग सिस्टीमला हॅक करण्याच्या शर्यतीत आहे. म्हणजे बघा, तुमच्या जैविक सिस्टीमला ते कसे हॅक करतायत. आपण ऐकले असेल की आम्ही संगणक हॅक करण्याच्या युगात जगत आहोत, परंतु हे अर्धे सत्य आहे. खरं तर आपण मानवांना हॅक करणाऱ्या युगात जगत आहोत. म्हणजे संगणक तुम्हाला हॅक करतायत, तुमचा ब्रेन पूर्ण वॉश करतायत. असं इथे फार सुंदर आहे. तुम्हाला जर कधी मिळालं तर लेसन फॉर द 21st सेंचुरी
हे फार युवल नोआ हरारीचं पुस्तक आहे. मराठीमध्ये पण मला वाटतं याचं आहे. तर ते तुम्ही घेऊन नक्की वाचा. तर अजून मला तुम्हाला सांगायचं आहे की जे महात्मा गांधींविषयीचं मी जे आज काही संदर्भ दिले ते पुस्तक होतं मेरे सपनों का भारत. हे पण मराठीमध्ये उपलब्ध आहेत. माझ्याकडली सगळी पुस्तकं हिंदीत आहे, पण आपल्याला ते मराठीमध्ये मिळून जाईल. तर हे मेरे सपनों का भारत उलट दिसत असेल तुम्हाला. पुस्तक फार छान पुस्तक आहे, तुम्ही नक्की घ्या आणि नक्की वाचा. तसंच महात्मा गांधींचं एक फार फेमस पुस्तक आहे, सरांना सगळं तुमच्या माहिती असेल, पण तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी इथून सांगते. गांधी की कहाणी, हे पण तुम्हाला मराठीमध्ये भेटून जाईल. लुईस फिशर यांचं हे पुस्तक आहे. लुईस फिशर यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. फार फेमस पुस्तक आहे आणि फार सुंदर पुस्तक आहे. हे पण तुम्ही महात्मा गांधींच्या जीवनावरती फार छान तुम्हाला अभ्यास होईल. नक्की वाचा. मराठीमध्ये पण हे उपलब्ध आहेत. नंतर मला एक आवडलं होतं, हे पुस्तक आहे श्रीराम निकम यांचं गांधी आणि आंबेडकर. हे पुस्तक मराठीमध्ये आहे. तर अस्पृश्य मुक्ती संघर्ष म्हणून हे एक पुस्तक आहे. हे फार सुंदर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे मला तरी फार आवडलं आणि सोपी भाषा आहे, फार सुंदर लिहिलेलं आहे. जर तुम्हाला आता ही सर्व पुस्तकं जी आहेत ना सर्वोदयमध्ये तुम्हाला मिळतील. आणि हा एक संच नक्कीच आपल्याकडे असायला पाहिजे. आता सर्वोदयकडे भरपूर पुस्तकं आहेत, मी सिलेक्टेड यासाठी सांगते की यांनी याच्यामध्ये महात्मा गांधींविषयी आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाते, जितकी आपल्याला असायला पाहिजे. आणि त्यात ते हे फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. चंपारण सत्याग्रह की कहाणी, पण तुम्हाला मराठीमध्ये भेटून जाईल. माझ्याकडे हिंदीत आहे, पण तुम्हाला मराठीमध्ये भेटून जाईल. जे चंपारण्याचा त्यांनी जो सत्याग्रह केला होता आणि म्हणजे जेव्हा ते आले होते आफ्रिकेवरून वापस, त्याच्यानंतरचं जे त्यांचं फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुम्ही नक्की, आणि जरा आपण बाकी वस्तू जशा खरेदी करतो तशी थोडी पुस्तकांची सवय लावून घ्या. फार छान वाटेल पुस्तकं वाचून तुम्हाला. आणि थोडं थोडं वाचण्याची आपण सुरुवात करायला पाहिजे. तर ही सत्याग्रह की कहाणी पण फार छान आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं की गांधीजींच्या जीवनावर, आता गांधीजी इतके म्हणजे मोठे झाले, महान झाले, त्यांनी पण तो कोणाला वाचलंच असेल ना. तर मला ती क्युरियोसिटी नेहमी होती. तर त्याचेच त्यांचे एक आदर्श होते, डेव्हिड हेनरी थोरो. तर त्यांचं हे वॉल्डन म्हणून पुस्तक आहे. याच्यामध्ये एक एन्व्हायरमेंटचा पण विषय आहे. तर हे ऍक्च्युली निसर्ग मित्र होते. त्याचे वॉल्डन म्हणून पुस्तक आहे. तर थोरोचीही जर तुम्हाला काही चांगली पुस्तकं मिळाली तर तुम्ही ते निश्चितच वाचा. आणि आजच्या याच्यामध्ये जे काही एन्व्हायरमेंटल एक विषय आहे, तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की अच्युत गोडबोलेंचं एक अनर्थ म्हणून पुस्तक आहे. हे पुस्तक मला याच्यासाठी आवडलं की महात्मा गांधींनी जे संग्रहित, म्हणजे आपण संग्रह करू नये, एक्सेस गोष्टी स्वतःजवळ जमा करू नये, याच्याविषयी ज्या संकल्पना मांडल्या आहेत. तर जर तुम्हाला त्या एन्व्हायरमेंटशी जर रिलेट करायच्या असेल की त्यांनी आपल्या प्रदूषणाची, म्हणजे संग्रहाने आपल्या आपल्या आजूबाजूला जे काही प्रदूषणाचा जो काही फटका बसतोय वस्तू संग्रहित केल्यामुळे, तसं आता आपण बघतो की आपल्या हातामध्ये मोबाईल फोनच असे येतात की ते लवकर खराब होऊन जाईल, किंवा त्याच्या दुरुस्तीचा, लॅपटॉपचा किंवा याचा दुरुस्तीचा खर्च इतका राहील की आपण तो दुसरा घेऊन घेऊ. तर ही पण एक स्ट्रॅटेजी आहे. मॅडम, हा, एक विनंती आहे, एक बोला सर. 2 मिनिटांमध्ये हे करा तुम्ही, कारण एक नवीन पुन्हा एक प्रोग्राम आहे कॉलेजला. हो सर स्टॉप झालं माझं. ओके. हो. तर हे सगळं आहे. तर तुम्हाला त्याच्यावरती पण एक चांगली माहिती मिळेल. आणि गांधीजींची पुस्तकं पण तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही नक्की वाचा. तर आयोजकांनी आज जी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मी फार आभारी आहे तुमची की मला तुम्ही आज इथे बोलावलं. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. कांबळे मॅडम, ओव्हर टू यू. येस. धन्यवाद मॅडम. माननीय पांडे मॅडम यांनी महात्मा गांधींची लोकशाही बद्दलची मते आपल्या समोर खूप छान मांडली. त्याचप्रमाणे सर्व धर्मांबद्दल चा जो महात्मा गांधीजींचा आदर आहे तो आपण सर्वांनी तो अंगीकारला पाहिजे. त्याचबरोबर जी समकालीन परिस्थिती आहे समाजाची, त्यामध्ये महात्मा गांधींचे विचार आणि समकालीन परिस्थिती ही किती विरोधाभास आहे. आणि कशा पद्धतीने आपण जर महात्मा गांधीजींचे विचार जर अंगीकारले तर सध्याची परिस्थिती नक्कीच चांगली होईल. धन्यवाद मॅडम, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर एक महत्वाचा मोलाचा जो विचार विद्यार्थ्यांना दिला तो म्हणजे वाचनाचा, की खरोखरच सध्या विद्यार्थ्यांचं वाचन खूपच कमी होत चाललेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम.
यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रावेरकर सर की जे आमचे मार्गदर्शक आहेत, आणि पांडे मॅडम, आणि त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयात नवीन ऍडमिशन घेतलेले जे FY BA BCom BSc चे विद्यार्थी आहेत, त्यांना मला सांगावंसं वाटते की सरांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच आपल्या महाविद्यालयानं B ग्रेड प्राप्त केली. त्याचबरोबर सध्या आपलं महाविद्यालय लीड कॉलेज म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे. आणि असे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य जे स्वतः सुद्धा सतत काम करतात आणि खूप कौशल्याने आमच्याकडून सुद्धा खूप कामे करून घेतात, असे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रावेरकर सर यांचं मी स्वागत करते. आणि त्याचबरोबर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. ओव्हर टू यू सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. आज आपण या ठिकाणी गांधी जयंती पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत एक गांधी विचार सप्ताह विद्यापीठाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्या अनुषंगाने आज आपण कल्पना पांडे मॅडमचं गांधी विचाराच्या बाबतीत आणि युवा सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असं एक व्याख्यान आताच या ठिकाणी झालेलं आहे. हा कार्यक्रम जो आयोजित केला गेला तो म्हणजे सांस्कृतिक विभाग, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इतर सर्व प्राध्यापकांच्या सहकार्यातून आजचा कार्यक्रम हा या ठिकाणी यशस्वी होत आहे. आजचा जो विषय मॅडमना दिलेला होता तो खूपच छान असा विषय होता आणि मॅडमनी सुद्धा त्यांच्या अभ्यासपूर्ण वाचनातून वेगवेगळ्या पैलूंवरती त्या ठिकाणी प्रकाशझोत टाकला. आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वांना भेटत आहोत. अजून सुद्धा कोरोना पॅन्डेमिकचं जे काही संकट आहे ते संपलेलं नाहीये. आत्ताच पुढे 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर आपल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा करूया की कदाचित दिवाळीनंतर फिजिकल क्लासेसमध्ये येता येऊ शकेल. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं. त्याबद्दल मी या सर्व विभाग प्रमुखांचं, स्नेहल कांबळे मॅडम, पाटील मॅडम, बरकुले सर, गोरे सर, त्याचबरोबर डोंगरे सर, गवळी सर, या सर्वांचं, तोमोशी सरांचं या ठिकाणी अभिनंदन या निमित्ताने करतो. मॅडम तुमच्याशी बोलत असताना फारच अगदी तळमळीने बोलत होत्या आणि त्या अनुषंगाने युवकांनी कसं त्या ठिकाणी राहायला पाहिजे, मागच्या 70-80 वर्षामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती बदल झालेत आणि हे सगळे बदल स्वीकारत असताना आपल्या युवकांची जीवनशैली बदलली. आपल्या युवकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेत आणि ह्या प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी करण्यासाठी आज आपल्याला एक कार्यक्रम हाती घ्यावा लागतोय आणि तो म्हणजे युवा सक्षमीकरण, युथ एम्पॉवरमेंट. आता अशा पद्धतीचे जे काही संकल्प आहेत हे हाती घेताना त्या ठिकाणी खरोखरच मागे भूतकाळात जर वळून त्या ठिकाणी पाहिलं तर असं वाटायला लागतं की ज्या आपल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण सोडून दिल्या, नव्याच्या मागे आपण धावत गेलो, पाश्चिमात्यीकरण झालं आणि ह्या पाश्चिमात्यीकरणाच्या विविध तोट्यांमधून आज अशा बिकट समस्या आपल्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत की त्या बिकट समस्यांचे मार्ग किंवा त्याची उत्तरं शोधणं त्या ठिकाणी कठीण आहे. आणि म्हणून महात्मा गांधीजींनी अगदी दूरदृष्टीने 70-80 वर्षापूर्वी जे विचार त्या ठिकाणी माझे सत्याचे प्रयोग किंवा स्वदेश कल्पना किंवा अहिंसा कल्पना या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी मांडून ठेवल्या, या सगळ्या गोष्टींचा आपण अवलंब त्या ठिकाणी करणं आज किती या ठिकाणी अभिप्रेत आहे याच्याबद्दलचं त्या ठिकाणी आपल्याला जाणीव नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकेल. मित्रांनो, मी जरा त्या विद्यार्थी संख्येकडे सुरुवातीपासून पाहत आलेलो आहे आणि त्यामुळे असं वाटतं की आपण खरोखरच किती बोलावं किंवा भाषण संपवावं, कारण आता मला या ठिकाणी दिसतंय की विद्यार्थी फक्त 40 उपलब्ध आहेत किंवा उपस्थित आहेत.
सुरुवातीला फारच छान संख्या होती, म्हणून मी सर्वांचं कौतुक करणार होतो की विभाग प्रमुखांनी चांगली विद्यार्थी संख्या या कार्यक्रमाला आणलेली आहे. 84 पर्यंत आपण पोहोचलेलो होतो. आता ती संख्या 40 पर्यंत आलेली आहे. आता मला कदाचित असं सुचवावंसं वाटतं की NSS ला किंवा सांस्कृतिक विभागाने त्यांना काहीतरी अशा प्रकारचं एक उत्तेजन दिलं पाहिजे की जो शेवटपर्यंत थांबेल, जो शेवटपर्यंत भाषण ऐकेल, त्यालाच 10 मार्क मिळतील, त्याला शेवटी काहीतरी सर्टिफिकेट मिळेल, असं काहीतरी एक प्रेरणा त्या ठिकाणी आपल्याला द्यावी असं आता मला वाटायला लागलेलं आहे. आणि कदाचित मी पुढचे अजून 10 मिनिटं जर बोललो तर फक्त प्राध्यापकच त्या ठिकाणी जे कंपल्सरी एक कर्तव्य म्हणून उपस्थित राहायचं आहे म्हणून राहतील आणि सगळे विद्यार्थी ऑनलाईन मीटिंग सोडून त्याकडे निघून गेलेले असतील. अर्थात हा जो प्रकार आहे हा काय फक्त आपल्याच महाविद्यालयाच्या बाबतीत घडतो अशातला भाग नाही, हा काय फक्त विद्यार्थ्यांच्याच बाबतीत घडतो अशातलाही काही भाग नाही. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन प्रकारांमध्ये फक्त मोबाईल फोन ऑन करून ठेवले जातात, हजर आहोत असं दाखवलं जातं. ते ऐकणं, ते न ऐकणं, ते पाळणं, ते न पाळणं हे शेवटी ऐच्छिक आहे. आणि हाच परिणाम जो आहे हा आपल्या अधोगतीला कारणीभूत आहे. आज आपण एखादा वक्ता बोलवतो आणि त्या वक्त्याचे विचार ऐकतो, त्या वक्त्याच्या विचारामधून आपल्याला जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेचा उपयोग आपल्याला आपलं जीवन त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी नक्कीच होतो. आज आम्ही तुमच्या समोर त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो, प्राध्यापक म्हणून काम करतो, तर आम्ही सुद्धा तुमच्या वयाचे असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा मोह आम्हाला आवरता आला नाही. पण तो जो मोह आहे, उदाहरणार्थ पिरियडला बंक करणे, मुलांमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भांडणं करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चेष्टा करणे किंवा कधीतरी मौज मजा म्हणून वेगळ्या कृत्यांचा आपण आधार घेणे, ह्या गोष्टी करत असताना स्वतःचं जे आयुष्य आहे हे नजरेसमोर ठेवणं अतिशय महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून माझं जे गोल आहे, माझं जे उद्दिष्ट आहे त्यापासून मी दूर जाणार नाही हे त्या ठिकाणी युवकांनी सुरुवातीपासून पाहिलं पाहिजे. युवा सक्षमीकरण म्हणजे काय, स्वामी विवेकानंदांनी अतिशय एका छोट्या इंग्रजी वाक्यात त्या ठिकाणी सांगून ठेवलंय. स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान आहे आणि युवकांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं जीवन जगायला पाहिजे याबद्दलचे विचार स्वामींनी त्या ठिकाणी त्यांच्या लिखाणातून आणि भाषणातून दिलेले आहेत. एकच सुंदर वाक्य त्यांचं इंग्लिश मधलं आहे. ते वाक्य म्हणजे अराइज, अवेक अँड डू नॉट स्टॉप टिल युअर गोल इज अचीव्ड. याचा अर्थ त्या ठिकाणी असा होतो की उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका की जोपर्यंत तुमचं उद्दिष्ट साध्य होईल. आणि म्हणून अराइज म्हटलंय, अवेक म्हटलंय, जागे व्हा, उठा आणि थांबू नका की जोपर्यंत तुमचं उद्दिष्ट साध्य होईल. आज खरोखरच कल्पना पांडे मॅडमनी जी एक परिस्थिती ग्रामीण भागाची मांडली, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन सांगितली, ती प्रत्यक्षात आपल्याला ठिकाणी आज दिसत आहेत. आणि ती उदाहरणं दिसत असताना त्यातून आपण प्रेरणा घेऊन, दाखला घेऊन आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचे प्रसंग येऊ नये याची त्या ठिकाणी गंभीर दखल आपण घेण्याची आवश्यकता आहे. आज मी बघतोय की आमच्याकडे FY, BA, BSCच्या प्रवेशासाठी येणारे विद्यार्थी त्यांची 11वी 12वीची फी ज्युनियर कॉलेजची भरली गेली नाही म्हणून महाविद्यालयाने, ज्युनियर कॉलेजने त्यांची दाखले आणि मार्कशीट अडवलेले आहेत. आता त्यांची काही फीज आउटस्टँडिंग राहिली म्हणून त्यांनी दाखले अडवलेले आहेत, ही काही महाविद्यालयाने केलेली चुकीची गोष्ट नाहीये. परंतु युवकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचारच केला नाही की 11वी आणि 12वीची माझी फी जर दिली गेली नाही तर मला दाखला मिळणार नाही आणि माझं पुढे जे शिक्षण आहे ते शिक्षण त्या ठिकाणी बंद पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की ते विद्यार्थी किंवा तो युवक पूर्णपणे त्या पालकावरती अवलंबून राहिला, त्याच्या वडिलांवरती, त्याच्या आईवरती अवलंबून राहिला. आई वडिलांची परिस्थिती अशा प्रकारे झाली की कोरोना कालावधीमध्ये त्यांचे उद्योगधंदे, त्यांचा रोजगार त्या ठिकाणी बंद पडला आणि मग त्या ठिकाणी त्या पालकांना त्या विद्यार्थ्याची फी भरता येत नाही आणि त्याला पुढचं शिक्षण घेता येऊ शकत नाही. मित्रांनो, ह्याच उदाहरणाचा दाखला देऊन मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, त्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला असं का वाटलं नाही की बाबा रे, माझ्या आई वडिलांना आज पैशांची आवश्यकता आहे, तर मी 11वी 12वीचा अभ्यास करता करता काही त्या ठिकाणी घराला
मदत होईल अशा प्रकारचा रोजगार मिळवू शकतो का, किंवा मी त्या ठिकाणी काही काम करू शकतो का, किंवा मी माझे खर्च कमी करून माझा त्या ठिकाणी 2 महिन्यामागे 100 रुपये बचत म्हणून ठेवू शकतो का. जर अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी जर केला असता तर कदाचित त्या विद्यार्थ्यांसमोर आज हे पैसे भरण्याची समस्या निर्माण झाली नसती. त्यामुळे सक्षमीकरण म्हणजे काय, एम्पॉवरमेंट ऑफ द युथ म्हणजे काय आहे, तर सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे आमच्या समोर, आपल्या समोर जी परिस्थिती निर्माण झाली असेल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता ही आमच्यात त्या ठिकाणी आली पाहिजे. मग ती क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक ते उपाय त्या ठिकाणी आपण केलेच पाहिजे. आणि ते जर आपण त्या ठिकाणी करत नसू तर मग आपण कोणावर तरी दुसऱ्यावरती अवलंबून होणार, दुसऱ्यावरती त्या ठिकाणी आपल्याला आधार त्याचा घ्यावा लागणार. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जर त्या ठिकाणी सक्षम व्हायचं असेल तर सर्वात आधी आपण स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे. स्वतः स्वतःची कामं करणं, स्वतः स्वतःचं अर्थार्जन करणं, स्वतः स्वतःचं ज्ञान मिळवणं. आज ऑनलाईन लेक्चर्स मध्ये विद्यार्थी उपस्थित राहत नाहीये, म्हणजे डिग्रीज मिळत आहेत, अगदी हँडसम कलरफुल डिग्रीज मिळत आहेत. 100 पैकी 99 मार्क आहेत, 95 मार्क आहेत, 90 मार्क आहेत. पण ह्या डिग्रीच्या बरोबर त्याचं जे ज्ञान आहे ते मी मिळवलं का. आज 12वी पास झालेल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ज्या शास्त्र विभागातला असेल त्याला त्याची जी अभ्यास आहे किंवा जे ज्ञान आहे ते त्याने मिळवलं का, तर त्याचं उत्तर नाही असं येतं. आणि म्हणून आपल्या समोर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीमध्ये सरकार म्हणा किंवा महाविद्यालय म्हणा आज तुम्हाला अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून देत आहे की तुमचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, तुमची वर्ष वाया जाऊ नये. आणि म्हणून आपण मिळालेली जी संधी आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग घेणं आवश्यक आहे. मग लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं घेणं किंवा त्या ठिकाणी वाचन करणं किंवा आपल्या मोबाईलमध्ये जे काही आपल्याला ज्ञान मिळत असेल ते आपल्या अभ्यासाच्या संदर्भात मिळवणं. आजचा युवक भरकटलाय असं मी म्हणणार नाही, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव नक्कीच आहे. त्याशिवाय काय आपण भारताचं GDP एवढं त्या ठिकाणी वाढवू शकलो असतो, त्याशिवाय काय आपण आज भारत पूर्ण जगामध्ये एक चांगला महत्वाचा देश म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावू शकलो असतो. आज आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे. याचा अर्थ कुठल्याही देशापेक्षा आमच्या देशातल्या तरुणांची संख्या जास्त आहे. पण ह्या तरुणांचं सक्षमीकरण होणं, एम्पॉवरमेंट होणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सर्वात आवश्यक जर तर काही असेल ते शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणामध्ये खंड पडणं, ते सोडून देणं किंवा अतिशय कमी शिक्षणावरती आपण आपला रोजगार मिळवणं आणि कमी रोजगाराच्या पगारामध्ये किंवा मजुरीमध्ये आपलं भागवणं, याला आपण त्या ठिकाणी सक्षमीकरण म्हणू शकणार नाही. सक्षमीकरण याचा अर्थ परिस्थितीला तोंड देण्याची परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आपण करणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर एका दुसऱ्या बाजूने जर त्या ठिकाणी विचार केला तर आज तरुणांची जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली दिसते. मग ती जीवनशैली आज कशा प्रकारची आहे, तर जे बाहेरचं आहे ते उत्तम आहे आणि जे घरचं आहे ते चांगलं नाही आहे. आणि म्हणून आज आपण वेगवेगळ्या प्रकारची जी काही एक आकर्षण आहेत त्या आकर्षणांना बळी पडतो. त्यामध्ये जो काही एक चंगळवाद आहे त्या चंगळवादामध्ये विद्यार्थी आपले जास्त पैसे खर्च करताना दिसतात. मग मोबाईल्स असतील किंवा मोटरबाईक असतील, पेट्रोलचा खर्च असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची बाहेरची खाद्यपदार्थ खाणं असेल. आणि यामधून मग आपले जे काही वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांना आपण उत्तर देऊ शकत नाही. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयंपूर्ण होणं, स्वतः दृढनिश्चयी होणं, आपली जी उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणं आणि मग त्यासाठी आपलं वाचन वाढवणं, आपण व्यायाम करणं, आपली शरीर प्रकृती चांगलं ठेवणं, आपल्यामध्ये एक प्रकारे देशाविषयीची आदरभावना असणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकेल की आजचा युवक हा त्या ठिकाणी आपल्या देशाला पुढे नेणारा आणि पुढे घेऊन जाणारा मार्गदर्शक ठरू शकेल. युवकांनी त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं एकच फक्त वाक्य जी सुरुवातीला मी सांगितलं तेवढं जरी लक्षात ठेवलं आणि त्याचा अवलंब केला तर आपण आपली उद्दिष्ट निश्चिती नक्की करू शकतो. आणि त्या अनुषंगाने कल्पना मॅडमनी छान विचार तुमच्या समोर मांडलेले आहेत, वाचनाबद्दलची दाखली तुम्हाला दिलेली आहेत, वेगवेगळ्या उद्योग धंद्यांची त्या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये आज असेही बरेचसे उद्योगधंदे आहेत की जे आपल्याला बिना भांडवलाने करता येऊ शकतात. परिस्थिती आपण काही बदलू शकणार नाही,
जर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये टोमॅटो त्या ठिकाणी मिळायला लागले तर ही परिस्थिती तुम्ही बदलू शकणार नाहीये. पण तुम्ही हे नक्की करू शकता की तुम्ही टोमॅटो घेऊन घरोघरी जाऊन विकू शकता. तुम्ही त्या ठिकाणी मार्केटिंग चॅनल्स निर्माण करू शकता. तुम्ही एखादा रोजगार त्या ठिकाणी निर्माण करू शकता. त्यामुळे नाण्याला दोन बाजू आहेत. काही प्रॉस आहेत, काही कॉन्स आहेत, काही तोटे आहेत, काही फायदे आहेत. तुम्ही या फायद्यांचा विचार करायला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला कसा रोजगार मिळवता येईल त्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे. आज आपल्या भागामध्ये कारखाने आहेत, आज आपल्या भागामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, पण त्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान नसेल, कौशल्य नसेल तर तिथे तुमची उपयोगिता शून्य आहे. मग ती उपयोगिता आपल्यामध्ये निर्माण करण्याची गरज त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅडमनी अतिशय सविस्तर पद्धतीने तुमच्या समोर मांडलाय आणि ग्रामीण भारताचा, शहरी भारताचा एक वेगळा असा दाखला देऊन आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, रोजगारक्षम आपण कसं झालं पाहिजे, आपल्या वडिलांना आपण त्या ठिकाणी आर्थिक बाबींमध्ये कशा प्रकारे मदत केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण जर जाणीवपूर्वक समजून घेतल्या तर मला नक्कीच वाटतं की सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट ऑफ यूथ हे दूर नाही आणि त्यामधून नक्कीच तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल त्या ठिकाणी करता येऊ शकेल. आपण त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात आणि मॅडमचं म्हणणं किंवा मॅडमने मांडलेले विचार ऐकून घेतले. या विभागांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला याबद्दल विद्यार्थ्यांचंही कौतुक करतो, सर्व विभागाचं कौतुक करतो आणि मॅडमनी जी आपल्या समोर वेळात वेळ काढून त्या ठिकाणी त्यांच्या विचाराची मांडणी आपल्या समोर केली त्याबद्दल त्यांचेही आभार या ठिकाणी मानतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. ओव्हर टू यू मॅडम. धन्यवाद सर. खरंच सरांनी खूप छान शब्दात एम्पॉवरमेंट म्हणजेच की खऱ्या अर्थाने सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट किंवा जे सक्षमीकरण आहे ते म्हणजेच की स्वयंपूर्ण होणं आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सदैव तयार असणं, हे अगदी थोडक्यात आणि खूप समर्पक असा विचार सरांनी मांडला. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग तो म्हणजे आभार प्रदर्शन. पण त्याआधी फक्त एक सांगते आणि मग डॉक्टर बरकुले सर यांच्याकडे मी सुपूर्द करते कार्यक्रमाचं चित्र. डॉक्टर बरकुले सर यांचं खरं तर आज आपल्याला खूपच मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. अगदी मॅडम कल्पना मॅडम यांना कॉन्टॅक्ट करण्यापासून ते आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण टेक्निकल जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यापर्यंत त्यांनी खूप मोलाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, छान पद्धतीने पार पाडली आहे. तुमचं खूप खूप आभार मानते मी सर आणि या पुढची तुमच्याच ताब्यात देते. ओव्हर टू यू डॉक्टर बरकुले सर. ठीक आहे, म्हणजे माझा आभार अगोदरच मानून घेतलं. ठीक आहे, मी कार्यक्रमाचा जो काही शेवटचा भाग आहे आभार प्रदर्शनाचा तो करतो. सुरुवातीला मी आपल्या या कार्यक्रमाच्या ज्या काही प्रमुख वक्त्या आहेत कल्पना पांडे मॅडम यांनी जो काही गांधीजी यांचा जो काही वेगळा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो आम्हा सर्वांना समजावून सांगितला. ऍक्च्युली ही म्हणजे खूप गरजेचं होतं. मला सुद्धा आज बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या ज्या की आपण खूप कॅज्युअली घेतो होतो की खेड्याकडे चला म्हणून हे गांधीजी सांगत होते, पण खेड्याकडे का चला याचं जे काही विश्लेषण आहे हे विश्लेषण आज कल्पना पांडे यांनी आपल्याला व्यवस्थितपणे विस्तृतपणे समजावून सांगितलं. त्याबद्दल मी कल्पना मॅडमचं शतशः आभार व्यक्त करतो, महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो. आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रावेरकर सर यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही मी डॉक्टर रावेरकर सरांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सुनील बलखंडे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर मंगेश गोरे सर यांचे मी इथे आभार व्यक्त करतो आणि माझ्या सर्व सहकार्यांचे आणि शेवटी ज्या विद्यार्थ्यांमुळे ज्या कार्यक्रमाला आपली शोभा प्राप्त झाली अशा विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि एक रावेरकर सर यांना सांगतो, जरी विद्यार्थी संख्या आपली शेवटला गळाली असेल पण आपण हे जे काही पूर्ण जे लेक्चर आहे ते आपण पूर्ण लाईव्ह केलेलं आहे
जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा ते विद्यार्थी आपले हे लाईव्ह कार्यक्रम परत बघतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल अशी आशा व्यक्त करून आजचा कार्यक्रम प्राचार्यांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद कल्पना मॅडम. तुमचे पण आभार सर, तुमचे पण आभार. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. सर बंद करतो मीटिंग.